नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घेऊन आलेलो आहोत जानेवारी 2026 यामधील महत्त्वाच्या चालू घडामोडी. आपण यामध्ये कॅटेगरी वाईजनुसार चालू घडामोडी अरेंज केलेल्या आहेत. म्हणजेच यामध्ये आपण पाहणार आहोत राजकीय घडामोडी, जागतिक घडामोडी, आर्थिक घडामोडी, सामाजिक घडामोडी आणि इतर सर्व काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी. त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे. आगामी काळामध्ये ज्या काही ग्रुप बी, ग्रुप सी, इव्हन राज्यसेवा पूर्व आणि यू-पी-एस-सी पूर्व या सर्व परीक्षांमध्ये ज्या काही महत्त्वपूर्ण चालू घडामोडी लागणार आहेत, त्याचा एक थोडक्यात आढावा आपण ह्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. सुरू करूया राजकीय घडामोडीपासून. 5वी राष्ट्रीय सचिव परिषद ही नुकतीच नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे. 26 ते 28 डिसेंबर 2025 या कालावधीमध्ये ही सचिव परिषद ही पार पडली होती. ही परिषद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झाली होती. याची थीम होती ह्युमन कॅपिटल फॉर विकसित भारत. याचा उद्देश होता राज्य आणि केंद्र सरकारमधील सहकार्य वाढवणे. 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्याच्या योजनांवर यामध्ये चर्चा देखील करण्यात आली. गोव्यामध्ये नुकतीच तिसऱ्या जिल्ह्याची घोषणा करण्यात आलेली आहे आणि गोव्यामधील या तिसऱ्या जिल्ह्याचं नाव आहे कुशावती. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सरळ सरळ प्रश्न विचारण्यात येऊ शकतो की गोव्यातील तिसऱ्या जिल्ह्याचं नाव काय किंवा कुशावती नावाचा जिल्हा हा नुकताच कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर असेल गोवा. आता ह्या कुशावती या नावामागचं काही कारण देखील आहे. याची घोषणा जी होती गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केलेली होती. कुशावती नावामागील कारण म्हणजे या चारही तालुक्यातून कुशावती नावाची नदी वाहते. चालुक्यांच्या राजवटीमध्ये ही नदी महत्वाची व प्रसिद्ध जलवाहतूक मार्ग होती. चारही तालुके नदीच्या तीरावर असल्याने या जिल्ह्याला कुशावती असे नाव देण्यात आलेले आहे. पुढे आता संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आता हे नुकतेच पार पडणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात ही 28 जानेवारी रोजी होईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या संयुक्त अधिवेशनाला अभिभाषण 28 जानेवारी रोजी होईल. नंतर 29 जानेवारीला बेटिंग रिट्रीट समारंभामुळे दोन्ही सभागृहांची बैठक होणार नाहीये. त्यानंतर 30 जानेवारीला आर्थिक सर्वेक्षण सादर होईल. 31 जानेवारीला लोकसभा व राज्यसभेची बैठक होणार नाही. 1 फेब्रुवारी या दिवशी जो रविवार आहे त्या दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प हा सादर केला जाईल. अतिशय महत्त्वाची ही घडामोडी असणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे, की संपूर्ण वर्षाचं बजेट हे या दिवशी सादर केलं जातं आणि याच बजेटवर आधारित वेगवेगळ्या योजना असतील, वेगवेगळ्या ज्या काही अ, गरिबांसाठी असेल किंवा कोणत्याही सोशल सेक्टरच्या नवीन-नवीन योजना असतील, हे या बजेटमध्ये मांडल्या जाईल. तसेच कर उत्पादकांसाठी देखील म्हणजे कराचं उत्पन्नावर काही मर्यादा असतील, तर त्या देखील यामध्ये मांडण्यात येणार आहेत. आपण त्या दिवशी देखील काही विशेष व्हिडिओ आणण्याचा प्लॅन करत आहोत. अर्थसंकल्प व राष्ट्रपती अभिभाषणावर चर्चा झाल्यानंतर 13 फेब्रुवारीपासून संसद तहकूब होईल आणि सुमारे 1 महिन्याची यानंतर सुट्टी असणार आहे आणि पुढील अधिवेशन हे 9 मार्चला सुरू होईल आणि अधिवेशनाचा समारोप हा 2 एप्रिलला होणार आहे. केरळचे नाव आता नुकतेच केरळ होणार आहे याबद्दल चर्चा चालू आहे. या संबंधाचा प्रस्ताव जो आहे तो एल-डी-एफ सरकारकडून मंजूर करण्यात आलेला आहे. भाजपचा देखील याला पाठिंबा आहे आणि पंतप्रधान मोदींना हस्तक्षेपासाठी पत्र देखील केलेले आहे. केरळचे मुख्यमंत्री आहेत पिनराई विजयन. आता नाव बदलण्याची जी काही प्रक्रिया आहे ही केंद्र सरकारवरून तयार होते. म्हणजे केंद्र सरकारची याला मान्यता असणं गरजेचं आहे. केंद्र सरकारमध्ये गृह मंत्रालयाची आणि विविध संस्थांकडून एन-ओ-सी देखील याला प्राप्त असणं गरजेचं असते. संविधानाचे कलम 3 अंतर्गत संसदेमध्ये दुरुस्ती विधेयक सादर होते आणि याद्वारे राज्याचे नाव किंवा राज्याची सीमा बदलण्याचा अधिकार हा संसदेला प्राप्त होतो. त्यामुळे लक्षात घ्या, केरळचे नाव आता केरळम असे होणार आहे. आता याची काही ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील आहे, की केरळम शब्दाचा उल्लेख जो आहे, तो सम्राट अशोकाच्या इसवी सन पूर्व 257 शिलालेखामध्ये नमूद होता. त्यामुळे 1 नोव्हेंबर 1956 रोजी केरळ राज्याची निर्मिती देखील करण्यात आलेली होती. ऑगस्ट 2024 मध्ये केरळ विधानसभेमध्ये हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आलेला होता. स्वतंत्र भारतातील पहिला नाव बदल जो आहे, हा पूर्व पंजाबचा केलेला होता. पूर्व पंजाबचं नाव पंजाब असे 1950 मध्ये करण्यात आलेले होते. नुकतेच काही नावामध्ये बदल झालेले ठिकाण आहेत, जे आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. ते तुम्ही स्क्रीनवर पाहतच आहात. संरक्षण विभाग म्हणजे जे अमेरिकेचा जो संरक्षण विभाग आहे, त्याचं नाव आता युद्ध विभाग करण्यात आलेलं आहे. अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर केलेलं आहे. फोय सागर तलावाचं नाव हे वरुण सागर केलेलं आहे. जुन्या किंग एडवर्ड मेमोरियल भवन जे राजस्थान येथील आहे, त्याचं नाव महर्षी दयानंद विश्रांतगृह असे करण्यात आलेले आहे. उत्तर प्रदेशातील जलालाबादचं नाव परशुरामपुरी करण्यात आलेलं आहे. मुंबईतील कारनाक पुलाचं नाव सिंदूर ब्रिज असे करण्यात आलेले आहे. तसेच राष्ट्रीय सार्वजनिक सहकार्य आणि बाल विकास संस्था म्हणजे एन-आय-पी-सी-सी-डी ही जी संस्था आहे, याचं नाव सावित्रीबाई फुले राष्ट्रीय महिला आणि बाल विकास संस्था असे करण्यात आलेले आहे. भारत इंग्लंड कसोटीची जी मालिका असते, त्याचं नाव अँडरसन तेंडुलकर ट्रॉफी असे करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील खुलताबादचं नाव रत्नापूर करण्यात आलेलं आहे. तर हिंदुस्थान जेट ट्रेनर HJT-36 याचं नाव यशस असे करण्यात आलेले आहे.
आता मतदानशाही ही या महिन्यामध्ये अतिशय चर्चेमध्ये राहिलेली होती. कारण आपल्याला माहिती आहे महानगरपालिकेच्या ज्या काही निवडणुका झाल्या होत्या, त्यामध्ये मतदानशाहीवर खूप मोठा वाद निर्माण झालेला होता. थोडक्यात आपण याची माहिती पाहणार आहोत. मतदानशाहीचा इतिहास काय आहे? तर याचा पहिला जो वापर आहे, हा भारतामध्ये 1962 मध्ये करण्यात आलेला होता. याचा जो काही शोध आहे, तो भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त सुकुमार सेन यांनी लावला असे संबोधले जाते. याचं नाव आहे इंडेलिबल इंक म्हणजे न मिटणारी शाई. ही मतदानशाही कुठे बनवली जाते? तर याची कंपनी आहे म्हैसूर पेंट अँड वॉर्निश लिमिटेड. याचं ठिकाण आहे बेंगलुरू, कर्नाटक या ठिकाणी. 1937 मध्ये याची स्थापना झालेली होती. याचे संस्थापक होते महाराज नलवाडी कृष्णराजा वाडियार. 1962 पासून आजतागायत सातत्याने याच मार्फत पुरवठा केला जातो. मतदानशाहीची रचना काय आहे? तर यामध्ये नायट्रेट आणि अल्कोहोल याचे मिश्रण असते. ही विकसित संस्था आहे NCL राष्ट्रीय रसायनशास्त्र प्रयोगशाळा. याचं पेटंट हे भारत सरकारकडून गुप्त असते. याचा रंग असतो निळा. याचं कारण आहे सिल्वर नायट्रेटमुळे ही लकाकी त्याला प्राप्त होते. मतदानशाही कशी काम करते? तर याला सुकण्यासाठी 15 ते 40 सेकंदाचा वेळ लागतो आणि किमान 72 तास ही शाई आपल्या बोटावर टिकून राहते. आता यामध्ये जी काही रासायनिक प्रक्रिया होते, ती कशा पद्धतीची होते ते देखील आपण थोडक्यात पाहू. सिल्वर नायट्रेट आणि पाणी हे जर एकत्र झालं, आता पाणी म्हणजे आपल्याला जो काही शरीरातून घाम निघतो, त्याचं जर सिल्वर नायट्रेट सोबत अभिक्रिया झाली, तर काळा रंग प्राप्त होतो. सिल्वर नायट्रेटची जर शरीरातील क्षारासोबत जर अभिक्रिया झाली, तर सिल्वर क्लोराईड तयार होतो आणि ही सिल्वर क्लोराईड पाण्यात न विरघळणारी असते. त्यामुळे बोटाच्या पेशी जुन्या झाल्यावरच ही शाई निघून जाते. आता शाई का पुसता येत नाही? मी आता थोडक्यात सांगितलंच आहे. 1 सेकंदात हे त्वचेवर ठसा उमटवते. पाणी, साबण, अल्कोहोलने हे पुसता येत नाही. त्वचेच्या वरच्या थराशी ही रासायनिक बंध तयार करते. त्यानंतर भारतीय भाषांवरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. याचे उद्घाटन उपराष्ट्रपती श्री सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झाले. संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये भारताच्या भाषिक विविधतेला मान्यता देण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. म्हणजे जी काही मान्यता देण्यात आलेली आहे, त्यानुसारच या परिषदेचं उद्घाटन हे करण्यात आलेलं होतं. संथाली ही 8व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या भाषांपैकी एक आहे. भारताच्या 77व्या प्रजासत्ताक दिनाचे जे काही प्रमुख पाहुणे होते, ते देखील जाहीर झालेले होते. यावेळी 2 प्रमुख पाहुणे होते. उर्सुला वॉन डर लेयन, युरोपीय आयोगाच्या अध्यक्षा आणि अँटोनिया कोस्टा, जे युरोपीय परिषदेचे अध्यक्ष आहेत. ईयूचे हे 2 मोठे टॉप नेते आहेत आणि हे एकत्र मुख्य अतिथी होते. यापूर्वी 2018 मध्ये आसियानचे 10 नेते एकत्र आले होते. 1950 पासून प्रजासत्ताक दिनी मुख्य अतिथी परंपरा सुरू झालेली होती. 2025 मध्ये मुख्य अतिथी होते इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो. कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ आता जो काही सादर झालेला आहे, हा गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक या संकल्पनेवर आधारित होता. काही महत्त्वाचे मुद्दे म्हणजे 1950 मध्ये प्रजासत्ताक दिनाची परेडची सुरुवात, 1952 मध्ये चित्ररथ स्पर्धा सुरुवात, पहिला चित्ररथ मध्य प्रदेशने सादर केलेला होता. 2025 मध्ये उत्तर प्रदेश हा विजेता ठरलेला होता. त्यांनी महाकुंभ हा चित्ररथ सादर केलेला होता आणि सर्वात जास्त वेळा कर्नाटक हा जिंकलेला आहे. ज्यांनी 8 वेळा हा जे काही चित्ररथ आहे तो जिंकलेला आहे. आणि यावर्षी महाराष्ट्राचा चित्ररथाची संकल्पना होती गणेशोत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतीक. 86वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद ही लखनौ या ठिकाणी पार पडलेली आहे. याचं आयोजन उत्तर प्रदेश विधानसभा आणि विधान भवन लखनौ या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. चौथ्या वेळा याचे आयोजन उत्तर प्रदेशमध्ये झालेलं होतं आणि सर्वात जास्त वेळा याचं जे काही आयोजन आहे हे उत्तर प्रदेश या ठिकाणी झालेलं आहे. यामध्ये AI आणि तंत्रज्ञानाचा वापर, विधानमंडळाची जनजबाबदारी आणि लोकशाही मजबूत करणे हे मुद्दे या परिषदेमध्ये डिस्कस केले गेले होते. याचा समारोप 21 जानेवारी या दिवशी ओम बिर्ला यांच्या भाषणाने झाला. या सभेच्या अगोदर 19 जानेवारी 2026 रोजी उत्तर प्रदेशातील लखनौ येथे भारतातील विधिमंडळाच्या सचिवांची 62वी परिषद पार पडली. मग याचं महत्त्व म्हणजे संसदीय कार्यपद्धतीच्या सुधारणेसाठी राष्ट्रीय चर्चा यामध्ये करण्यात आली. लक्षात घ्या 86वी अखिल भारतीय पीठासीन अधिकारी परिषद कुठे पार पडली? तर लखनौ या ठिकाणी. या परिषदेबद्दल थोडक्यात माहिती म्हणजे ही परिषद 1937 पासून सुरू झालेली होती. दरवर्षी वेगवेगळ्या राज्यात ही आयोजित केली जाते. 85वी परिषद पाटणा, बिहार या ठिकाणी झाली होती आणि 86वी परिषद म्हणजे यावर्षीची ही उत्तर प्रदेश या ठिकाणी झालेली आहे. आता आपण जागतिक घडामोडीकडे वळूया. योवेरी मुसेवेनी हे युगांडामध्ये 7व्यांदा राष्ट्राध्यक्षपदी निवडून आलेले आहेत. त्यांच्या पक्षाचं नाव आहे नॅशनल रेझिस्टन्स मूव्हमेंट NRM. त्यांची राजधानी आहे कंपाला, जिथे इंग्रजी आणि स्वाहिली या 2 भाषा बोलल्या जातात. 9 ऑक्टोबर 1962 या दिवशी त्यांना ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळालेले होते. विशेष बाब म्हणजे विषुववृत्त या देशातून जाते. तसेच लेक व्हिक्टोरिया जे नाईलचे महत्त्वाचे स्रोत आहे, हे देखील या देशामध्ये आहे. याची जी अर्थव्यवस्था आहे, ही शेती आणि काही प्रमाणात तेलावर आधारित आहे. लक्षात घ्या, युगांडामध्ये 7व्यांदा राष्ट्राध्यक्ष झालेले आहेत योवेरी मुसेवेनी. व्हेनेझुएलाच्या हंगामी राष्ट्राध्यक्षपदी डेल्सी रॉड्रिग्स या
आलेले आहेत. आपल्याला माहीतच आहे, की अमेरिकेचे जे काही अध्यक्ष जे काही व्हेनेझुएलाचे अध्यक्ष होते निकोलस मदुरो यांना ताब्यात घेतल्यानंतर हा पदभार हा डेल्सी रॉड्रिग्स यांनी स्वीकारलेला आहे. यासाठीचा शपथ ही राष्ट्रीय सभाध्यक्ष जॉर्ज रॉड्रिग्स यांनी दिलेली आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया देखील आलेली आहे. आपल्याला माहिती आहे, की या महिन्यामध्ये जी काही सर्वात महत्त्वाची जागतिक घडामोडी होती, ती म्हणजे व्हेनेझुएलावर अ, अमेरिकेने केलेले आक्रमणच म्हणता येईल याला. कारण अमेरिकेने डायरेक्ट व्हेनेझुएलाचे जे सिटिंग अध्यक्ष होते निकोलस मदुरो यांना ताब्यात घेऊन ते अमेरिकेमध्ये त्यांना नेलं होतं आणि तिथेच अमेरिकेमध्येच त्यांची ट्रायल केलेली होती. तेल व क्षेत्र व अमेरिका म्हणजेच व्हेनेझुएलाच्या तेल व्यवहारावर आता अमेरिकेचे नियंत्रण असणार आहे. तेल व्यापारासाठी अमेरिकेची परवानगी त्यांना आवश्यक असणार आहे. तसेच देशाभोवती अमेरिकेचे नौदल देखील तैनात असणार आहेत. रॉड्रिग्स यांची भूमिका काय? तर अमेरिकेशी आदरपूर्ण संबंधांची त्यांची इच्छा आहे. तेल क्षेत्रातून देश पुनर्बांधणीचा निधी उभारण्यावर त्यांचा भर असणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या, व्हेनेझुएलाचे जे अध्यक्ष होते, ते निकोलस मदुरो यांना हटवून आता अमेरिकेमार्फतच आता हंगामी राष्ट्राध्यक्षपदी डेल्सी रॉड्रिग्स या आलेल्या आहेत. आता अमेरिका या महिन्यामध्ये सर्वात जास्त चर्चेमध्ये राहिलेली आहे. कारण त्यांनी या महिन्यामध्ये ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी केलेल्या आहेत, त्यांचा इम्पॅक्ट हा फक्त भारतच नाही, तर संपूर्ण जगभरातील वेगवेगळ्या देशांवर झालेला आहे. आता अमेरिकेने 66 आंतरराष्ट्रीय संस्थांपासून फारकत देखील घेतलेली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी 66 आंतरराष्ट्रीय संस्था व संघटनांमधून अमेरिकेला बाहेर काढण्याच्या करारावर स्वाक्षरी केलेली आहे. यामध्ये भारताच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय सौर आघाडी म्हणजे इंटरनॅशनल सोलार अलायन्स याचा देखील समावेश आहे. आता व्हाईट हाऊसने यासंबंधी जे काही अजब जो काही तर्क दिलेला आहे, तो देखील काही देशांना मान्य देखील नाहीये. कारण संबंधित संस्था अमेरिकेच्या हिताविरुद्ध काम करतात असा आरोप त्यांनी केलेला आहे. आता इंटरनॅशनल सोलार अलायन्स ही अमेरिकेच्या विरोधात कशी काम करते, हा एक चर्चेचा प्रश्नच आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. भारताच्या पुढाकारातून स्थापन झालेली ही जागतिक सौर ऊर्जा आघाडी आहे. याचे मुख्यालय गुरुग्राम, हरियाणा या ठिकाणी आहे. 120 पेक्षा अधिक देश यामध्ये सदस्य आहेत आणि स्वच्छ व नवीकरणीय ऊर्जेसाठी याचा महत्त्वाचा हा मंच आहे. याचं उद्दिष्ट काय? तर सौर ऊर्जेला प्रोत्साहन देऊन जीवाश्म इंधनावरील अवलंबन कमी करणे. याची संकल्पना होती. ही नोव्हेंबर 2015 मध्ये नरेंद्र मोदी यांनी मांडली होती आणि याची औपचारिक स्थापना ही 2016 मध्ये माराकेश, मोरोक्को या परिषदेदरम्यान केली होती. अमेरिका अमेरिका जो होता, तो नोव्हेंबर 2021 मध्ये 101 वा सदस्य बनलेला होता. अमेरिकेच्या माघारीमुळे जागतिक सौर सहकार्य व हवामान धोरणावर परिणाम होण्याची देखील शक्यता आहे. आता यापूर्वी काही संस्था आहेत ज्या त्यांनी अमेरिकेने माघारी घेतलेल्या होत्या. त्यामध्ये संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषद, पॅलेस्टिनी मदत एजन्सीला निधी बंद, युनेस्को, जागतिक आरोग्य संघटना, पॅरिस हवामान करार. तसेच याचा एकूण जो परिणाम आहे तो कसा असणार आहे, तर ट्रम्प प्रशासनाचा अमेरिका फर्स्ट या धोरणावर भर आहे. जागतिक प्रशासन, हवामान बदल व स्वच्छ ऊर्जा उपक्रमामध्ये अमेरिकेची भूमिका ही आता कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारत आणि पॅक्स सिलिका हे देखील एक चर्चेचं राहिलेलं आता या या महिन्यातील अतिशय महत्त्वाची ही घटना आहे. पॅक्स सिलिका म्हणजे काय? तर अमेरिकेच्या नेतृत्वातील रणनीतिक तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळी गटजोडी. आता याचं जे लक्ष्य आहे पॅक्स सिलिकाचं ते काय आहे? तर सिलिकॉन आधारित तंत्रज्ञान म्हणजे सेमीकंडक्टर्स, एआय इन्फ्रास्ट्रक्चर्स, क्रिटिकल मिनरल्स हे सुरक्षित, मजबूत आणि नवोन्मेषी बनवणे. पॅक्स म्हणजे शांतता किंवा स्थिरता, तर सिलिका याचा अर्थ होतो सिलिकॉनचा मूळ जो घटक आहे तो म्हणजे सिलिका. भारत पॅक्स सिलिकामध्ये आता नुकताच सामील होणार आहे. अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी जाहीर केलेले आहे, की भारत लवकरच पॅक्स सिलिका समूहामध्ये पूर्ण सदस्य म्हणून आमंत्रित केला जाणार आहे. आता हे का महत्त्वाचं आहे? कारण इंडिया यूएसए तंत्रज्ञान हे सेमीकंडक्टर, एआय आणि महत्त्वाच्या खनिज पुरवठा साखळीमध्ये सहकार्य अधिक दृढ देखील याद्वारे होणार आहे. भारताला जागतिक तंत्रज्ञान व पुरवठा साखळीतील महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये स्थान मिळणार आहे. प्रारंभी पॅक्सिलिकामध्ये म्हणजे ज्यावेळेस पॅक्सिलिकाची स्थापना करण्यात आली होती, त्यावेळी भारताला यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले नव्हते. परंतु कालांतराने त्यांच्यात देखील असे लक्षात आले, की भारताला सेमीकंडक्टर या क्षेत्रापासून दूर ठेवता येणार नाही. त्यामुळे भारताचा समावेश या पॅक्सिलिका गटामध्ये करण्यात आलेला आहे. या पॅक्सिलिकामध्ये कोणकोणते देश आहेत? तर अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, नेदरलँड, यूके, इस्रायल, यूएई आणि ऑस्ट्रेलिया. विल फॉर पीस 2026 हा एक नौदल सराव या महिन्यामध्ये पार पडला. या विल फॉर पीस या नौदल सरावामध्ये चीन, रशिया आणि इराण हे आणि यजमान देश म्हणजे दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये हा
जो काही नौदल सराव आहे, हा पार पडलेला आहे. या सरावामध्ये समुद्री गस्त, शोध बचाव, सामरिक समन्वय यांच्यासारख्या बाबींवर भर देण्यात आलेला होता. लक्षात घ्या, यामध्ये भारत सहभागी झालेला नव्हता, कारण यावर थोडासा वादंग देखील निर्माण झालेला होता, की असे बऱ्याच संस्थांचा असा रिपोर्ट होता, की भारताने अमेरिकेच्या दबावामुळे या नौदल सरावामध्ये भाग घेतलेला नाही. परंतु या या नौदल सरावाबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या नौदल सरावाचं नाव आहे विल फॉर पीस. 4 देश कोणते? चीन, रशिया, इराण आणि दक्षिण आफ्रिका. राष्ट्रकुल देशांच्या अधिकाऱ्यांचे 28वे संमेलन हे नुकतेच नवी दिल्लीतील संसद भवनामध्ये आयोजित करण्यात आले होते. भारताने हे चौथ्यांदा यजमानपद भूषवलेले आहे. ग्रीनलँड या महिन्यामध्ये अतिशय चर्चेमध्ये राहिलेला आहे. पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवर आपला दावा केलेला होता. ग्रीनलँड हा डेन्मार्क या देशाचा भाग आहे. ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट आहे. याचा जो खंड आहे हा उत्तर अमेरिका हा कन्सिडर केला जातो. याचे जे क्षेत्रफळ आहे हे सुमारे 21 लाख चौरस किलोमीटर एवढे आहे. 80% भाग हा बर्फाने आच्छादलेला आहे. डेन्मार्क आणि USA हे दोन्हीही नाटोचे सदस्य आहेत आणि तरी देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी यावर दावा केलेला आहे. आता यावर जे काही विधेयक होतं, हे देखील अमेरिकेने मांडलेले होते आणि हे जर विधेयक मंजूर झाले, तर 51वे राज्य बनवण्याचा अधिकार हा आता अमेरिकेला असणार आहे. गेल्या 300 वर्षापासून डेन्मार्कने ग्रीनलँडवर नियंत्रण ठेवलेले होते. ग्रीनलँडची जी काही लोकसंख्या आहे, ही केवळ 57,000 एवढीच आहे. अमेरिकेला ग्रीनलँड हवा आहे कारण त्याचे 3 महत्त्वाचे फायदे आहेत. एक तर आर्थिक, ज्यामध्ये तेल व खनिजांचे मोठे साठे आहेत. दुसरे म्हणजे सुरक्षा. रशियन व चीनी नौदल आणि विमानावर लक्ष ठेवणे याद्वारे सोपे जाणार आहे. तसेच लॉजिस्टिक म्हणजे युरोप आणि आशिया दरम्यान जलद आर्थिक सागरी मार्ग, व्यापार व लष्करी वापरासाठी उपयुक्त असणार आहे. आता ब्रिक्स देखील महत्त्वाचं आहे. ब्रिक्स आणि भारत 2026 यातील काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत, हे ते आपण देखील थोडक्यात पाहूया. ब्रिक्सचे काही 2026 चे जे अध्यक्ष पद आहे, हे भारताकडे आलेले आहे. 1 जानेवारी 2026 पासून हे अध्यक्षपद भारताकडे आहे. 18वे ब्रिक्स शिखर संमेलन हे भारतातच होणार आहे. विस्तारित ब्रिक्स समूहाचे नेतृत्व पहिल्यांदाच भारत करणार आहे. याची जी थीम आहे, रेझिलियन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन आणि सस्टेनेबिलिटी. आता ब्रिक्स परिषदेसाठी कमळ हे बोधचिन्ह देखील ठरवण्यात आलेले आहे. परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. ब्रिक्स अध्यक्षपद भारताकडे आता आल्याने आता या परिषदेला थोडंसं महत्त्व आहे आणि आपल्याला त्याचा लोगो असेल किंवा इतरही काही गोष्टी असेल, आपल्याला विचारण्यात येऊ शकतात. ब्रिक्स इंडिया 2026 ची थीम आताच मी सांगितलं, बिल्डिंग फॉर रेझिलियन्स, इनोव्हेशन अँड कोऑपरेशन. आता कमळ बोध चिन्हाचे महत्त्व काय? तर कमळ हे भारताचे राष्ट्रीय पुष्प आहे. कमळाच्या पाकळ्यामध्ये सदस्य देशांचे रंग आहेत. म्हणजे एकता, विविधता व सामायिक उद्दिष्टे. 2023च्या G20 नंतर ब्रिक्समध्येही कमळाचा समावेश करण्यात आलेला आहे. ब्रिक्सबद्दल थोडक्यात माहिती पाहिजे, तर ब्रिक्सचे मूळ जे सदस्य आहेत, त्यामध्ये भारत, रशिया, चीन, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका हे आहेत. नवीन सदस्य यामध्ये काही समाविष्ट झालेले आहेत. ते म्हणजे इजिप्त, UAE, इराण, इथिओपिया, इंडोनेशिया हे आहेत. भागीदारी देश आहेत बेलारूस, बोलिव्हिया, कझाकिस्तान, क्युबा, मलेशिया, नायजेरिया, थायलंड, युगांडा आणि उझबेकिस्तान. ब्रिक्स जगाच्या सुमारे 50% लोकसंख्या व 40% जागतिक GDPचे प्रतिनिधित्व करतो. अमेरिकेचा बोर्ड ऑफ पीस हा देखील अतिशय चर्चेचा मुद्दा या महिन्यामध्ये राहिलेला आहे. UNच्या ऐवजी बोर्ड ऑफ पीस बनवण्याची कल्पना डोनाल्ड ट्रम्प यांची आहे. जानेवारी 2026 मध्ये त्यांनी ही संकल्पना जाहीर केली. डोनाल्ड ट्रम्प हेच याचे आजीवन अध्यक्ष असणार आहेत. गाझा पुनर्वसन, जागतिक शांतता यासाठी स्थापन करणारा हा बोर्ड ऑफ पीस आहे. शुल्क यामध्ये असणार आहे, म्हणजे ज्यांना कोणालाही पर्मनंट मेंबर यामध्ये व्हायचं आहे, त्यांना $1 बिलियन हे पर्मनंट सीटसाठी द्यावे लागणार आहे. आता यामध्ये कुणाला वेटो पॉवर नाही, हे सर्व अमेरिका ठरवणार आहे. आणि डोनाल्ड ट्रम्प हेच याचे आजीवन अध्यक्ष असणार आहेत, असे देखील त्यांनी जाहीर केलेले आहे. यामध्ये निमंत्रित देश आहेत रशिया, भारत, पाकिस्तान, इराण, इस्रायल, चायना, UAE. आता यातील भारत वगळता भारत, रशिया तर या दोघांनी यामध्ये जो काही बोर्ड ऑफ पीस आहे हा सामील केलेला नाही. परंतु पाकिस्तान आहे, तो पाकिस्तानने मात्र आनंदाने हे स्वीकारलेलं आहे. परंतु आता ते $1 बिलियन हे कोणत्या मार्फत देतील हा सध्या प्रश्नच आहे. आता याचं जे बोर्ड ऑफ पीसचं कारण आहे, हे UN आता प्रभावी राहिली नाही, असे डोनाल्ड ट्रम्प यांचे म्हणणे आहे. मग त्यामधूनच आता ते बोर्ड ऑफ पीसची संकल्पना समोर आलेली आहे आणि काही देशांनी मिळून हे आता बोर्ड ऑफ पीसची स्थापना त्यांनी केलेली आहे. संयुक्त राष्ट्र आता त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. कारण अमेरिकेचं असं म्हणणं आहे, की UNचं आता तेवढं महत्त्व राहिलेलं नाही. त्यामुळे UN बद्दल आपला प्रश्न जर आला, तर तो देखील आपल्याला सोडवता आला पाहिजे. UNची स्थापना 24 ऑक्टोबर 1945 या दिवशी करण्यात आली. 51 संस्थापक देश होते. पण जागतिक शांतता, सुरक्षा, मानवाधिकार, आंतरराष्ट्रीय सहकार्य हे याची प्रमुख उद्दिष्ट आहेत. सध्या 193 देश आहेत. यामध्ये प्रमुख संस्था आहेत. 6 मुख्य संस्था आहेत. 193 सदस्य आणि प्रत्येकाला एक मत आहे. 2011 मध्ये दक्षिण सुदान हा शेवटचा देश यामध्ये सहभागी झालेला होता. यामध्ये काही सिक्युरिटी काउन्सिल असतात, ज्यामध्ये 15 सदस्य असतात, ज्यातील
5 हे पर्मनंट आणि 10 हे नॉन पर्मनंट असतात. कायमस्वरूपी सदस्य आहेत अमेरिका, रशिया, चीन, फ्रान्स आणि यूके. 16वी आसियान संरक्षण मंत्र्यांची बैठक ही नुकतीच पार पडलेली आहे. भारत आणि मलेशिया यांच्यातील सहअध्यक्षतेखाली 16वी आसियान संरक्षण मंत्र्यांची बैठक प्लस म्हणजे एडीएमएम प्लस अंतर्गत दहशतवाद विरोधी कार्यगट बैठक नवी दिल्ली या ठिकाणी झालेली आहे. या बैठकीचा उद्देश दहशतवाद विरोधी सहकार्य मजबूत करणे, माहितीची देवाणघेवाण, क्षमता विकास आणि संयुक्त उपाययोजना यावर भर देणे हे आहे. आता आपण आर्थिक घडामोडीकडे वळूया. चीनचा तियानशान शेंगली टनेल हा नुकताच चर्चेमध्ये आहे. चीनने शिनजियांग प्रदेशामध्ये तियानशान पर्वतामध्ये जगातील सर्वात लांब एक्सप्रेसवे बोगदा हा बांधलेला आहे. याची लांबी आहे जवळपास 22.13 किलोमीटर एवढी. याचं उद्घाटन 26 डिसेंबर 2025 या दिवशी करण्यात आलं. तियानशान पर्वतरांगामध्ये 3000 मीटर उंचीवर हा जो काही शेंगली टनेल आहे हा आहे. यासाठी 5 वर्षाचा वेळ त्यांना लागलेला होता. या बोगद्याचे वैशिष्ट्य म्हणजे 2 समांतर बोगदे यामध्ये प्रत्येकी 2 लेनचे आहेत. कमाल खोली आहे 1112 मीटर. अत्याधुनिक व्हेंटिलेशन आणि सुरक्षा यंत्रणा यामध्ये आहे. -42 डिग्री सेल्सिअसच्या थंडीमध्ये हा पूल बांधण्यात आलेला आहे. 7 तासाचे अंतर आता फक्त 3 ते 3.5 तासात पार पडणार आहे. भारताची पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही अतिशय महत्त्वाची ही आहे. कारण यावर आधारित कन्फर्म क्वेशन आपल्याला आगामी काळामध्ये विचारण्यात येणार आहे. भारतीय रेल्वेकडून सुरू होणारी पहिली स्लीपर वंदे भारत एक्सप्रेस ही कोलकाता ते गुवाहाटी या मार्गावर धावणार आहे. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीचे क्वेश्चन हे खूप वेळा विचारण्यात आलेले आहेत. कोणत्याही परीक्षेमध्ये सरळ पोलीस भरती असेल, शिक्षक भरती असेल, तलाठी भरती असेल किंवा इव्हन ग्रुप बी, ग्रुप सी, एम-पी-एस-सी सर्व परीक्षांमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला दिसून येणार आहे आणि हा प्रश्न आपल्याला कन्फर्म विचारला जाऊ शकतो. तर लक्षात घ्या, पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन ही कोणत्या मार्गावर धावणार आहे? तर कोलकाता गुवाहाटी. याचे महत्त्व म्हणजे वंदे भारत मालिकेतील ही पहिली दीर्घ पल्ल्याची स्लीपर ट्रेन आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हिरवा झेंडा याला दाखवला गेलेला आहे आणि जानेवारी महिन्यात ही सेवा सुरू देखील झालेली आहे. दीर्घ अंतराच्या प्रवासासाठी आरामदायी, वेगवान व आधुनिक रेल्वे सेवा ही असणार आहे. आर-बी-आय ही जगात 7व्या स्थानी आहे. बी-आय-एस म्हणजे बँक ऑफ इंटरनॅशनल सेटलमेंट्स यांच्या 2025च्या अहवालानुसार ही रँकिंग मालमत्तेच्या आधारावर निश्चित करण्यात आलेली आहे. तर पहिल्या क्रमांकावर आहे युरोपियन मध्यवर्ती बँक, ज्याचं एकूण हे आहे $7.13 ट्रिलियन. तर भारताची जी आहे आर-बी-आय ही 7व्या क्रमांकावर आहे, ज्याचं एकूण जे काही आहे ते $911.4 अब्ज एवढे त्याचं हे आहे. भारत अर्थव्यवस्था हे देखील सध्या चर्चेमध्ये असलेले आहे. कारण आता जी काही भारताची अर्थव्यवस्था आहे, ही 4थ्या क्रमांकावर गेलेली आहे, असे या महिन्यामध्ये समोर आलेले आहे. भारताने जपानला मागे टाकलेले आहे. यामध्ये कोणता प्रकार आहे? तर नॉमिनल जी-डी-पी या प्रकारामध्ये भारताने जपानला मागे टाकलेले आहे. भारताचा नॉमिनल जी-डी-पी सुमारे $4.18 ट्रिलियन अमेरिकन डॉलर इतका झालेला आहे. केंद्र सरकारने नुकताच आपला अहवाल प्रकाशित केला. 2025 अ डिफायनिंग इयर फॉर इंडियाज ग्रोथ असे या अहवालाचे नाव आहे. 2030 पर्यंत भारत जर्मनीला देखील मागे टाकणार आहे. IMFच्या 2025च्या अंदाजानुसार भारताचा जी-डी-पी हा 4.51 ट्रिलियन आणि जपानच्या 4.46 ट्रिलियन एवढा असणार आहे. सध्याची क्रमवारी पाहायची गेली तर पहिल्या क्रमांकावर ऑब्व्हियसली अमेरिका, दुसऱ्या क्रमांकावर चीन, तिसऱ्या क्रमांकावर जर्मनी आणि चौथ्या क्रमांकावर भारत हे देश आहेत. लक्षात घ्या IMF 2025 साठी 6.6% आणि 2026 साठी 6.2% इतकी वाढ ही भारतासाठी त्यांनी दर्शवलेली आहे. वर्ल्ड बँकेने 2026 साठी 6.5% ची ग्रोथ रेट ही भारतासाठी दाखवलेली आहे. तर Moody'sने भारत G20 मध्ये सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था राहील असे घोषित केलेले आहे. भारताची पहिली जी बुलेट ट्रेन आहे, ही आता 15 ऑगस्ट 2027 पर्यंत सुरू होणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मुंबई मुंबई अहमदाबाद मार्गे ही भारताची पहिली बुलेट ट्रेन ही धावणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही घोषणा केलेली आहे. याचा जो पहिला टप्पा आहे, हा सुरत बिलिमोरा 15 ऑगस्ट 2027 पर्यंत होईल. त्यानंतर बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद ही पूर्ण सुरू होईल. एकूण 508 किलोमीटरचे हे अंतर आहे. यामध्ये एकूण 12 स्टेशन असणार आहेत. मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती. याची गती ही कमाल 320 किलोमीटर पर अवर इतकी असणार आहे. मुंबई अहमदाबाद संपूर्ण 2029 पर्यंत पूर्ण होणार आहे. भारत तांदूळ उत्पादनामध्ये जगामध्ये अव्वल स्थानी आलेला आहे. भारताने यंदा 150.18 दशलक्ष टन तांदूळ उत्पादनासह जगामध्ये अव्वल स्थान पटकावलेले आहे. तांदूळ उत्पादनामध्ये भारताने चीन या देशाला मागे टाकलेले आहे. आता याचं जे काही रिझन आहे हे खाली एक्सप्लेन केलेलं आहे. आपल्याला एक्झामच्या दृष्टीने महत्त्वाचं काय? तर भारत तांदूळ उत्पादनामध्ये जगात अव्वल आणि कोणत्या देशाला मागे टाकलेले आहे? तर चीन या देशाला भारताने मागे टाकलेले आहे.
शाईन नावाची योजना सध्या चर्चेमध्ये आहे. भारतीय मानक ब्युरोच्या म्हणजे BISच्या 79व्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्रालयाच्या हस्ते शाईन ही योजना सुरू करण्यात आलेली होती. शाईन योजनेबाबत थोडक्यात माहिती पाहूया. शाईनचा लाँग फॉर्म आहे स्टँडर्ड हेल्प इन्फॉर्म अँड नर्चर एम्पॉवरमेंट वुमेन. ही BISची एक नवीन योजना आहे. भारताच्या गुणवत्ता प्रवासात महिलांना केंद्रस्थानी ठेवण्याचा या योजनेचा उद्देश आहे. NGO व SHG यांच्याशी भागीदारी आणि स्थानिक पातळीवर राबवले जाणारे व्यावहारिक कार्यक्रम यांद्वारे योजना अंमलात आणली जाणार आहे. महिलांना कुटुंबाचे संरक्षण, उपजीविका बळकट करणारे आवश्यक ज्ञान व कौशल्य ही दिली जातात. घरगुती पातळीवर स्वयंसहायता गटामध्ये समुदायामध्ये मानके, सुरक्षितता आणि गुणवत्तेबाबत जनजागृती केली जाणार आहे. BIS बद्दल थोडक्यात माहिती पाहूया. BIS कायदा 2016 अंतर्गत स्थापन झालेली भारताची ही राष्ट्रीय मानक संस्था आहे. याचं उद्दिष्ट आहे मानकीकरण, मार्किंग आणि गुणवत्ता प्रमाणाशी संबंधित कार्यांचा समन्वयित विकास करणे. 1947 मध्ये स्थापन झालेल्या इंडियन स्टँडर्ड इन्स्टिट्यूटची ही उत्तराधिकारी संस्था आहे. प्रशासकीय मंत्रालय आहे ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय आणि याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. भारत विद्युत शिखर परिषद ही नुकतीच यशोभूमी द्वारका नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती आणि यावर्षीची याची थीम होती इलेक्ट्रिफाईंग ग्रोथ, इम्पॉवरिंग सस्टेनेबिलिटी आणि कनेक्टिंग ग्लोबली. लक्षात घ्या याची जी काही शिखर परिषद आहे ही मार्चमध्ये होणार आहे असे जाहीर करण्यात आलेले आहे. 19 ते 22 मार्च 2026 या ठिकाणी यावेळी ही यशोभूमी द्वारका नवी दिल्ली या ठिकाणी ही परिषद होणार आहे. आंतरराष्ट्रीय मसाला परिषद 2026 ही देखील 23 ते 26 फेब्रुवारी 2026 या दिवशी आयोजित करण्यात येणार आहे आणि ही परिषद कोची, केरळ या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. याची ही 9वी आवृत्ती आहे आणि कोचीला भारताच्या मसाल्याचे केंद्र म्हणून ओळखले जाते. म्हणूनच या ठिकाणी ही 9वी परिषद आयोजित करण्यात येणार आहे आणि यावर्षीची थीम असणार आहे स्पाइस 360 गेटिंग फ्युचर रेडी. केरळ हे भारताचे स्पाइस गार्डन म्हणून देखील ओळखले जाते. कारण भारत हा जगातील सर्वात मोठा मसाला उत्पादक निर्यातदार आहे आणि केरळ या दृष्टीने याला भारताचे स्पाइस गार्डन म्हणून ओळखले जाते. 3 नवीन एअरलाईनला मंजुरी देखील देण्यात आलेली आहे. इंडिगोच्या संकटामुळे पायलट कमतरता, हजारो फ्लाइट रद्द, त्यामुळे स्पर्धा वाढवण्याची गरज होती. त्यामुळे नागरी उड्डयन मंत्री राममोहन नायडू यांनी ही 3 नवीन एअरलाईन्सला मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यातील पहिली आहे अल हिंद एअर, ही केरळची आहे. याचा आहे कोची हब. दुसरी आहे फ्लाय एक्सप्रेस हैदराबाद या ठिकाणची. याचं लक्ष असणार आहे टियर 2-3 शहरांवर आणि तिसरी जी आहे शंख एअर उत्तर प्रदेश या ठिकाणची, ज्याचा हब आहे नोएडा. आता लक्षात घ्या 3 कोणकोणते आहेत? केरळची अल हिंद एअर, हैदराबादची फ्लाय एक्सप्रेस आणि उत्तर प्रदेशची शंख एअर. जगातील सर्वात सुरक्षित विमान कंपनी म्हणून इतिहाद एअरलाईन याची निवड झालेली आहे. जानेवारी 2026 मध्ये इतिहाद एअरलाईनला जगातील सर्वात सुरक्षित विमान कंपनी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. हा मान एअरलाईन रेटिंग .com या स्वतंत्र व आंतरराष्ट्रीय रेटिंग संस्थेने दिलेला आहे. आता आपण सामाजिक घडामोडीकडे वळूया. 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर करण्यात आलेले आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने हे वर्ष जाहीर केलेले आहे. शेती व अन्न प्रणालीतील महिलांच्या मोलाच्या पण दुर्लक्षित योगदानाची दखल याद्वारे घेण्यात येणार आहे. आता लक्षात घ्या, आपल्याला खूप वेळा असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे की 2024 हे वर्ष आंतरराष्ट्रीय वर्ष कशाचे आहे, 2025 कशाचे आहे. त्यामुळे लक्षात घ्या 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे. आंतरराष्ट्रीय महिला वर्ष असे देखील पर्यायामध्ये देऊ शकतात किंवा आंतरराष्ट्रीय शेतकरी वर्ष असे देखील देऊ शकतात. परंतु स्पेसिफिक लक्षात घ्या 2026 हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. प्रधानमंत्री मातृवंदना या योजनेला नुकतीच 9 वर्ष पूर्ण झालेली आहेत. याची सुरुवात 1 जानेवारी 2017 या दिवशी करण्यात आली होती आणि याचं पूर्वीचं नाव होतं इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना IGMSY. याचं कार्यक्षेत्र संपूर्ण भारत आहे. याचे जे लाभार्थी आहेत हे 19 वर्ष पूर्ण झालेल्या गर्भवती व स्तनदा या आहेत. यामध्ये पहिल्या अपत्यासाठी ₹5,000 आणि दुसऱ्या अपत्याला जर मुलगी असेल तर 6,000 आणि तेही 3 हप्त्यांमध्ये दिले जाते. काही महत्त्वाच्या योजना लक्षात घ्या. PM-GSY 25 डिसेंबर 2000, NPS वात्सल्य 18 सप्टेंबर 2024, PM-E-ड्राईव्ह 1 ऑक्टोबर 2024, PM इंटर्नशिप 3 ऑक्टोबर 2024, आयुष्मान भारत 23 सप्टेंबर 2018, वन नेशन वन सबस्क्रिप्शन 1 जानेवारी 2025 आणि एकीकृत पेन्शन योजना 1 एप्रिल 2025. ऐनूर अम्मानूर उत्सव हा देखील या महिन्यामध्ये पार पडलेला होता. हा कोटा आदिवासी जमातीचा धार्मिक व सांस्कृतिक उत्सव आहे. हा विशेषतः महिलांमार्फत आयोजित करण्यात येतो. सोलूर कोक्कलगाव, उदगामंडलम, उटीजवळ हे गाव आहे आणि या ठिकाणी हा उत्सव पार पडतो. हा तामिळनाडू या राज्यातील निलगिरी जिल्हा
या ठिकाणचे हे गाव आहे. कोटा जमातीचे लोक हे यामध्ये सहभागी होतात. डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये दर 2 वर्षांनी एकदा हा उत्सव असतो. यामध्ये पुरुष देवता असते ऐनूर आणि स्त्री देवता असते अमानूर. चांगला पाऊस, पीक यासाठी यामध्ये प्रार्थना केली जाते. तरुण मुली भांडे बनवणे शिकतात आणि अन्नधान्याची पूजा केली जाते. आपला सरळ-सरळ प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. ऐनूर अमानूर उत्सव हा कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? तर लक्षात घ्या तामिळनाडू. भारताचे पहिले मोठ्या लोकसंख्येचे झोपडपट्टीमुक्त शहर हे आता ठरलेले आहे सुरत. आता फक्त 5% लोक झोपडपट्टीमध्ये राहत आहेत. पी-एम-ए-वाय म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना या अंतर्गत खूप साऱ्या महत्त्वाच्या घरं हे गरिबांना देण्यात आल्याने झोपडपट्टीमुक्त शहर म्हणून आता सुरत या शहराची वाटचाल सुरू झालेली आहे. लक्षात घ्या चंदीगड हे पहिले अधिकृत झोपडपट्टीमुक्त शहर आहे आणि सुरत हे पहिले मेगा सिटी झोपडपट्टीमुक्त शहर असणार आहे. भारतातील महिलांसाठी सर्वाधिक अनुकूल शहरे याची रँकिंग नुकतीच पार पडलेली आहे. त्यातील पहिला क्रमांक मिळालेला आहे बेंगळुरू याला, दुसऱ्या क्रमांकावर आहे चेन्नई, तिसऱ्या क्रमांकावर आहे पुणे आणि चौथ्या क्रमांकावर आहे हैदराबाद. वर्क प्लेस कल्चर कन्सल्टिंग फर्जी अवतार ग्रुपच्या अहवालात हे उघड केलेले आहेत. सामाजिक समावेशन स्कोअर यामध्ये कोणत्या आधारावर घेण्यात आलेला होता? तर सुरक्षितता आणि सुरक्षा, आरोग्य आणि शिक्षणाची उपलब्धता, गतिशीलता आणि वाहतूक आणि एकूणच राहणीमान. सोमनाथ मंदिराला आता नुकतीच पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 8 ते 11 जानेवारी या दरम्यान सोमनाथ येथे विशेष कार्यक्रमांचे देखील आयोजित करण्यात आलेले होते. लक्षात घ्या सोमनाथ मंदिर पुनर्निर्माण हे आता 75 वर्ष पूर्ण झाली होती आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी भेट देखील दिली होती आणि अतिशय चर्चेमध्ये हे गोष्टी देखील होत्या. आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये एक ऐतिहासिक यश देखील मिळवलेले आहे. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलचा एक जागतिक विक्रम समोर आलेला आहे. जगातील पहिली आंतरराष्ट्रीय रिमोट रोबोटिक शस्त्रक्रिया या हॉस्पिटलने पार पडलेली आहे. 5,000 किलोमीटर अंतरावरून शस्त्रक्रिया पार पडलेली आहे. रुग्ण होता मुंबईमध्ये आणि जे सर्जन होते हे शांघाय, चीन या ठिकाणाहून ऑपरेट करत होते. शस्त्रक्रिया करणारे सर्जन आहेत डॉक्टर टी.बी. युवराजा. 2 गुंतागुंतीच्या युरोलॉजिकल शस्त्रक्रिया यामध्ये यशस्वीपणे पार पडलेल्या आहेत. 2 शस्त्रक्रिया होत्या रेडिकल प्रोस्टेटॉटॉमी आणि पार्शियल नेफ्रेक्टॉमी. तोमई या रिमोट रोबोटिक सर्जरी सिस्टमचा यामध्ये वापर करण्यात आलेला होता आणि भारताची ही पहिलीच क्रॉस बॉर्डर रोबोटिक शस्त्रक्रिया होती. पोलिओमुक्त प्रवासाची 15 वर्ष पूर्ण झालेली आहेत. कारण भारताची आरोग्य क्षेत्रामध्ये ऐतिहासिक झेप ही या मार्फत दिसून येत आहे. शेवटची केस भारतातली 13 जानेवारी 2011 या दिवशी समोर आलेली होती आणि या गोष्टीला आता 15 वर्ष पूर्ण झालेली आहेत. शेवटची जी केस होती ही हावडा, पश्चिम बंगाल या ठिकाणी होती. WHO प्रमाणपत्र आपल्याला मिळाले होते 27 मार्च 2014 या दिवशी. 15 वर्ष पूर्ण या गोष्टीला झालेली आहेत. 2009 मध्ये 741 केसेस होत्या. ज्या जागतिकच्या 70% केसेस ह्या भारतामध्ये होत्या. अक्का पाडे योजना ही कर्नाटक राज्याची योजना अतिशय चर्चेमध्ये होती. कारण महिला व मुलांच्या सुरक्षेसाठी विशेषतः बालविवाह व बालगर्भारपण रोखण्यासाठी कर्नाटक राज्य सरकारने अक्का पाडे नावाची योजना सुरू केलेली होती. देशातील पहिले मेनोपॉज क्लिनिक हे महाराष्ट्रामध्ये सुरू करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र हे देशातील पहिले मेनोपॉज क्लिनिक सुरू करणारे हे पहिले राज्य बनलेले आहे. मेनोपॉज क्लिनिकमध्ये महिलांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे व आवश्यकतेनुसार उपचार देखील केले जाणार आहेत. आता आपण महाराष्ट्राच्या घडामोडीकडे वळूया. महाराष्ट्र राज्याचे कृषी क्षेत्रातील एआय धोरण हे समोर आलेले आहे. ॲग्रीटेक नाविन्यता केंद्र यामध्ये असणार आहे. तसे हे जे ॲग्रीटेक नाविन्यता केंद्र आहे, हे मुंबई येथे स्वतंत्र ॲग्रीटेक नाविन्यता केंद्र स्थापन केले जाईल. कृषी क्षेत्रातील एआय प्रकल्पांचे नियोजन, समन्वय व अंमलबजावणी करण्याची जबाबदारी यावर असणार आहे. शेतकरी, स्टार्टअप, सरकार यांच्यातील दुवा म्हणून हे कार्य करणार आहे. खालील क्षेत्रामध्ये एआय तंत्रज्ञान वापरण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यातील महत्त्वाचे क्षेत्र म्हणजे हवामान अंदाज, विभागनिय आहे पीक पद्धती, खत व माती व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण आणि पाणी व्यवस्थापन. 24 जून रोजी कृषी एआय धोरणाची घोषणा करण्यात आलेली होती. राज्यातील विविध क्लायमेट झोन्सनुसार तंत्रज्ञानाची छाननी याद्वारे करण्यात येत आहे. आता निवड झालेल्या कंपन्यांना शासनाकडून म्हणजेच नोंदणीकृत केले जाणार आहे आणि या कंपन्यांमार्फत शेतकऱ्यांना थेट तांत्रिक मार्गदर्शन मिळणार आहे. महाराष्ट्र राज्याचे जे जे काही कृषी क्षेत्रातील एआय धोरण आहे, हे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण महाराष्ट्रातील एआयचा जो काही प्रत्यक्ष वापर होणार आहे, हा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये होणार आहे, ज्याचा डायरेक्ट फायदा हा शेतकऱ्यांसाठी होणार आहे. ऊस, द्राक्षे व अन्य नगदी पिकांच्या उत्पादकतेसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर सध्यासाठी आवश्यक झालेला आहे आणि त्यामुळे उत्पादन वाढ, खर्चात बचत आणि धोका कमी करण्यावर भर देखील देण्यात येत आहे.
सदानंद दाते हे आता महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालकपदी रुजू झालेले आहेत. त्यांनी विद्यमान महासंचालक रश्मी शुक्ला यांची जागा त्यांनी घेतलेली आहे. त्यांनी 3 जानेवारी 2026 या दिवशी पदभार स्वीकारला. ते 1990 बॅचचे आय-पी-एस अधिकारी आहेत. त्यांनी खूप साऱ्या महत्त्वाच्या घटनांमध्ये आपली भूमिका भारतासाठी बजावलेली आहे. आता या महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या महत्त्वाच्या ज्या काही निवडणुका होत्या, त्या पार पडलेल्या आहेत आणि ह्या संपूर्ण महानगरपालिका निवडणुकांच्या रिलेटेड आपल्याला काहीही प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला जे काही बेसिक फॅक्ट्स आहेत, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे जसं की देशातील सर्वात जुनी महानगरपालिका जी आहे, ती आहे मद्रास, ज्याची स्थापना 1688 मध्ये झाली होती आणि महाराष्ट्रातील सर्वात जुनी महानगरपालिका आहे बृहन्मुंबई महानगरपालिका, ज्याची स्थापना 1888 मध्ये झाली होती. तर अशाच काही महत्त्वाच्या ज्या काही बाबी आहेत, ह्या स्क्रीनवर दिलेल्या आहेत. त्या तुम्ही वाचून घेऊ शकता. एक महत्त्वाचं पुस्तक ज्या महिन्यामध्ये चर्चेत होतं, त्याचं नाव आहे वर्दीतल्या माणसाच्या नोंदी, जे लिहिलेलं आहे महासंचालक सदानंद दाते यांनीच. हे एक प्रकारचे आत्मकथन असून ते खाकी वर्दी पलीकडचा माणूस आणि त्याचे अनुभव वाचकांसमोर आणते. याचं प्रकाशन हे समकालीन प्रकाशनमार्फत करण्यात आलेले आहे. 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे पुण्यामध्ये पार पडत आहे. आता नुकतेच 99वे साहित्य संमेलन पार पडलेले आहे सातारा या ठिकाणी आणि जे पुढचे जे 100वे आहे, हे आता पुण्यात होणार आहे, हे जाहीर करण्यात आलेले आहे. याची जी घोषणा आहे अखिल भारतीय साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी केलेली आहे. आयोजनाची जी काही जबाबदारी आहे, ही महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे यांच्यावरच असणार आहे. 99वं साहित्य संमेलन सातारा येथील साहित्य संमेलनाच्या समारोप प्रसंगी याची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. आता जे पहिले साहित्य संमेलन झाले होते, हे देखील 11 मे 1878 ला पुण्यातच झालेले होते आणि त्या पहिल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, ज्याला सहकार्य मिळाले होते लोकहितवादी यांचे. पुण्यातील मागील 4 साहित्य संमेलन कोण होते? तर 1990 साली झालेले यू.एम. पठाण यांच्या अध्यक्षतेखाली, 2002 चे झाले होते राजेंद्र बनहट्टी यांच्या अध्यक्षतेखाली, 2010 चे द.भी. कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखालील आणि 2016 चे जे पिंपरी चिंचवड या ठिकाणी झाले होते, त्याचे अध्यक्ष होते श्रीपाल सबनीस. 100व्या संमेलनाचे विशेष महत्त्व म्हणजे ज्या पुण्यामध्ये साहित्य संमेलनाची सुरुवात झाली, त्याच पुण्यामध्ये आता 100वे साहित्य संमेलन हे होणार आहे. शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गणेश चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी गणेश चव्हाण, 9व्या राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी यांची निवड करण्यात आलेली आहे. अमेरिका येथील जगप्रसिद्ध लायब्ररी ऑफ काँग्रेसमध्ये डॉक्टर गणेश चव्हाण यांच्या भरकाडी या ग्रंथाचा समावेश झालेला होता आणि त्यामुळे ते अतिशय चर्चेमध्ये देखील होते. भरकाडी हा कथासंग्रह भटक्या विमुक्त जमातींच्या जीवनावर आधारित आहे, जो गोरबोली भाषेतील कथांचा यामध्ये समावेश आहे. महाराष्ट्रामध्ये अ, एक महत्त्वाचं धोरण आता सुरू झालेलं आहे. त्याचं नाव आहे महाराष्ट्र उद्योग गुंतवणूक व सेवा धोरण 2025. 31 डिसेंबर 2025 पासून हे धोरण लागू झालेले आहे. पुढील 5 वर्ष किंवा नवीन धोरण येईपर्यंत हे प्रभावी राहणार आहे. याचं उद्दिष्ट आहे महाराष्ट्राला सुरक्षित, विश्वासार्ह व गुंतवणूक स्नेही राज्य बनवणे. यातील प्रमुख मुद्दे म्हणजे 2029-30 पर्यंत $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य करणे, 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्मितीचे लक्ष्य, प्रथमच सेवा क्षेत्रावर विशेष भर, प्रगत उत्पादन व हरित औद्योगिक पद्धतींचा विकास, इन्व्हेस्ट महाराष्ट्र या एकसंध डिजिटल प्लॅटफॉर्मची सुरुवात, 2047 पर्यंत राज्यात जी-डी-पीमध्ये उद्योगांचा वाटा 30% करण्याचे लक्ष्य, तसेच काही विभागाचे नाव बदलून आता उद्योग, गुंतवणूक व सेवा विभाग असे देखील करण्यात आलेले आहे आणि एम-एस-एम-ई व सेवा क्षेत्रासाठी स्वतंत्र आयुक्तालयांची निर्मिती देखील करण्यात येणार आहे. पणजी या ठिकाणी जागतिक मराठी संमेलन पार पडलेले आहे. 21वे जागतिक मराठी संमेलन होते. याची थीम होती शोध मराठी मनाचा. आयोजन केले होते जागतिक मराठी अकादमी व गोवा राज्य आयोजन समिती. स्थळ होते पणजी. संमेलनाचे अध्यक्ष होते ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर. याचं उद्घाटन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. तर स्वागताध्यक्ष होते गोव्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत. आता मुख्य प्रमुख प्रतोद आणि प्रतोदांना विशेष दर्जा प्राप्त झालेला आहे. राज्य सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय आहे. विधानमंडळातील शिस्त व समन्वय राखण्यासाठी जे काही मुख्य प्रतोद असतात, त्यांना आता विशेष दर्जा हा प्राप्त झालेला आहे. सत्ताधारी व किमान 10% सदस्य संख्या असलेल्या विरोधी पक्षांना हा जो काही विशेष दर्जा आहे, हा प्राप्त होणार आहे. मुख्य प्रतोदांना मंत्रिपदाचा, तर प्रतोदांना राज्यमंत्री पदाचा दर्जा हा मिळणार आहे आणि हा जो काही दर्जा आहे, हा केवळ राजशिष्टाचारापुरता असणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजेच मंत्री आणि राज्यमंत्री यांचे नियमित वेतन, भत्ते किंवा प्रशासकीय अधिकार त्यांना मिळणार नाहीत. म्हणजे केवळ राजशिष्टापुरता असणार आहे, वेतन भत्ते यांना लागू नसणार आहेत. काही पुढच्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, हे स्क्रीनवर आहेतच, त्या तुम्ही वाचून घेऊ शकता.
निर्यातीमध्ये महाराष्ट्र हा आता अव्वल ठरलेला आहे. नीती आयोगाने हा नुकताच अहवाल समोर आणलेला आहे. राज्यातून 5.63 लाख कोटींची निर्यात ही झालेली आहे. महाराष्ट्रातून कुठे-कुठे निर्यात होते? तर सर्वाधिक निर्यात ही अमेरिकेमध्ये होते. त्यानंतर UAE, हाँगकाँग आणि बेल्जियम यामध्ये ही निर्यात होते. कोयना धरणाचे नाव बदलून आता नवीन नाव आता करण्यात आलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशय. हा बदल छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृती व गौरवशाली इतिहासासाठी करण्यात आलेला आहे. कोयना धरण हे महाराष्ट्रातील महत्त्वाचे जलविद्युत व सिंचन प्रकल्प असून सातारा जिल्ह्यामध्ये हे धरण स्थित आहे. आता आपण पर्यावरण या घटकाकडे वळूया. 40वी आशियाई जलपक्षी जनगणना 2026 ही 10 ते 11 जानेवारी 2026 या दरम्यान गोदावरी मोहाना आंध्र प्रदेश तर कोरिंगा वन्यजीव अभयारण्य या ठिकाणी पार पडलेली आहे. 40वी एशियन वॉटरबर्ड सेन्सस आणि 60th इंटरनॅशनल वॉटरबर्ड सेन्सस याचं आयोजन करण्यात आलं होतं. आंध्र प्रदेश वन विभाग, BNHS वेटलँड्स इंटरनॅशनल साऊथ एशिया याचा उद्देश होता पाणथळ जमीन व जलपक्ष्यांची संख्या, वितरण व दीर्घकालीन ट्रेंड्सचा डेटा गोळा करून संवर्धन व धोरण निर्मितीला मदत करणे. रशिया हा बिग कॅट अलायन्सचा 19वा सदस्य झालेला आहे. अ, जे मध्यंतरी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे भारतामध्ये आले होते आणि त्यावेळी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे, की आता रशिया हा बिग कॅट अलायन्सचा आता सदस्य झालेला आहे. IBC म्हणजे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सची स्थापना 9 एप्रिल 2023 या दिवशी करण्यात आलेली होती. याचे मुख्यालय नवी दिल्ली या ठिकाणी आहे. पहिली महासभा 16 जून 2025 ला झाली. त्याचे अध्यक्ष ते भूपेंद्र यादव. याचा उद्देश आहे 7 प्रजातींचे संरक्षण करणे. 7 प्रजाती कोणत्या? वाघ, सिंह, बिबट्या, हिमबिबट्या, चित्ता, जग्वार आणि प्युमा. आता प्रोजेक्ट टायगरच्या 50व्या वर्धापन दिनानिमित्त एप्रिल 2023 मध्ये ही बिग कॅट अलायन्स स्थापन केली होती आणि यामध्ये सध्या 19 सदस्य देश आहेत. ते तुम्ही खालच्या स्क्रीनमध्ये वाचू शकता. आपल्यासाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स यामध्ये कोणकोणते प्राणी आहेत? तर मी आता सांगितल्याप्रमाणे जग्वार, प्युमा, लेपर्ड, लायन, टायगर, चित्ता आणि स्नो लेपर्ड. आर्मेनिया आता 17व्या पक्ष परिषदेचे म्हणजे COP17 चे आयोजन करणार आहे. आर्मेनिया या देशामध्ये हे COP17 पार पडणार आहे. त्याचं पूर्ण नाव आहे कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज टू द कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी. याची 17वी आवृत्ती आहे. आर्मेनिया हा देश याची ठिकाण आहे, याची राजधानी आहे येरेवान ही. ऑक्टोबर 2026 मध्ये ही COP17 पार पडणार आहे. संयुक्त राष्ट्र याचं आयोजन करणार आहे आणि निवड प्रक्रिया पहिल्यांदा गुप्त मतदान पद्धतीने झाली होती आणि या परिषदेचं अध्यक्ष घोषवाक्य होतं टेकिंग ॲक्शन फॉर नेचर. भारतातील काही नवीन व्याघ्र प्रकल्प हे आता जाहीर झालेले आहेत. त्यातील 56वा व्याघ्र प्रकल्प आहे गुरु घसीदास तमोर पिंगळा व्याघ्र प्रकल्प छत्तीसगड. 57वा व्याघ्र प्रकल्प आहे रातापानी व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश. तर 58वा व्याघ्र प्रकल्प आहे माधव व्याघ्र प्रकल्प. जागतिक व्याघ्र दिन असतो 29 जुलै या दिवशी. अ, आता संरक्षण स्थिती बघायची गेली तर वाघाची तर वाघ म्हणजे टायगर जो आहे हा भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या अनुसूची 1 मध्ये नमूद आहे. IUCN मध्ये त्याला एंडेंजर्ड हा दर्जा प्राप्त आहे. तर साइट्समध्ये परिशिष्ट 1 मध्ये हा नमूद आहे. भारतातील जे काही व्याघ्र प्रकल्प आहेत, त्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. प्रोजेक्ट टायगरची सुरुवात ही 1 एप्रिल 1973 या दिवशी करण्यात आली होती. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड या ठिकाणी याची सुरुवात करण्यात आली होती. मंत्रालय आहे पर्यावरण व वन व हवामान बदल. अंमलबजावणी संस्था आहे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन. भारतातील वाघांची स्थिती आता ही थोडक्यात माहिती पाहूया. सध्या भारतामध्ये 3,925 ते 3,682 ही या संदर्भाची वाघांची परिस्थिती आहे. देशातील वाघांची वार्षिक वाढ ही 6.1% आहे. सर्वाधिक वाघ असणारे राज्य त्यातील पहिल्या क्रमांकावर आहे मध्य प्रदेश, दुसऱ्या क्रमांकावर आहे कर्नाटक आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे उत्तराखंड. भारतातील सर्वाधिक वाघ असणारे व्याघ्र प्रकल्प आहेत. म्हणजे एकाच प्रकल्पामध्ये सर्वाधिक वाघ कोणत्या ठिकाणी आहेत? तर पहिल्या क्रमांकावर आहे भारत. भारतातील कॉर्बेट हे ठिकाण ज्या ठिकाणी 260 वाघ आहेत. तर महाराष्ट्रातील ताडोबा अंधारी या ठिकाणी 97 वाघ आहेत. जगातील पहिला कार्बन बॉर्डर टॅक्स CBAM हा आता समोर आलेला आहे. याचं नाव आहे कार्बन बॉर्डर ॲडजस्टमेंट मेकॅनिझम. लागू करणारी संस्था आहे युरोपियन युनियन. अंमलबजावणी 1 जानेवारी 2026. जगातील पहिला पूर्णपणे कार्यान्वित कार्बन बॉर्डर टॅक्स. याचा उद्देश आहे कार्बन लिकेज रोखणे. नेट झिरो 2050 पर्यंत उद्देश. सुरुवातीला सिमेंट, स्टील, ॲल्युमिनियम, खते, हायड्रोजन आणि वीज या क्षेत्रामध्ये हा टॅक्स लागू होणार आहे. भारत आणि चीनकडून याला मात्र विरोध दर्शवलेला आहे. व्याघ्र प्रगणनेचा फेज 1 च्या ॲपच्या माध्यमातून
जी काही नोंदणी आहे, ही आता सुरू झालेली आहे. बोर व्याघ्र प्रकल्प अंतर्गत व्याघ्र प्रगणना 2025 राबवली जात आहे. आता या व्याघ्र प्रगणनेचा फेज 1च्या ॲपच्या माध्यमातून जी काही नोंदणी होणार आहे, या अंतर्गत याची अंमलबजावणी जी संस्था आहे, ही बोर व्याघ्र प्रकल्प प्रशासन आहे आणि यामध्ये सहभागी घटक आहेत वनाधिकारी व कर्मचारी व वन विभागाचे क्षेत्रीय पथक. याचं महत्त्व टायगर सेन्सससाठी महत्त्वाचंच आहे. फेज वाईज सर्व्हे यामध्ये होणार आहे आणि रिव्हराईन हॅबिटॅट म्हणजे नदी परिसंस्था जी आहे, ही व्याघ्र संवर्धनासाठी महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे हे एक्झाम रिलेव्हन्ससाठी आपल्याला देखील महत्त्वाचं आहे आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन धोरणाचा हा भाग आहे. मधमाशी आता या कीटकाला आता कायदेशीर अधिकार मिळालेला आहे आणि हे जगातील पहिले कीटक ठरले आहे ज्याला कायदेशीर अधिकार मिळालेला आहे. लोरेटो आणि सॅन मार्टिन या प्रदेशामधील म्हणजे अमेझॉन जंगलाच्या या क्षेत्रातील ही मधमाशी आहे. याची प्रजाती आहे स्टिंगलेस बी म्हणजेच मेलिपोनिनी ट्राइब ही या कीटकाची प्रजाती आहे. अमेझॉनमध्ये 80% वनस्पती परागीकरणासाठी यांना महत्त्वाचे आहेत आणि यांना जे काही मिळालेले अधिकार आहेत हे म्हणजे अस्तित्व, प्रजनन, निवास पुनर्स्थापना, प्रदूषणमुक्त वातावरण, कायदेशीर प्रतिनिधित्व आणि मधमाशीचे जे काही मी ट्राइब सांगितली ती मेलिपोनिया ट्राइब ही पूर्णपणे डंख नसलेल्या म्हणून मानवासाठी सुरक्षित अशी ट्राइब समजली जाते. लक्षात घ्या प्रश्न आपल्याला सरळ-सरळ वन लाईनवर विचारण्यात येऊ शकतो. कायदेशीर अधिकार मिळालेले पहिले जगातील कीटक कोणते? तर मधमाशी. कोलामार्काला अभयारण्याचा दर्जा हा प्राप्त झालेला आहे. मी तुम्हाला आत्ताच काही वेळापूर्वी व्याघ्र प्रकल्पाबद्दल बोललेलो आहे, की कोलामार्का अभयारण्य हे देखील त्यातील आहे. कोलामार्का हे गडचिरोली जिल्ह्यातील कोलामार्का अभयारण्य आहे आणि संवर्धन राखीव क्षेत्राचा म्हणजे जे काही कोलामार्का संवर्धन राखीव क्षेत्र आहे, याला अभयारण्याचा दर्जा देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिलेली आहे. याचं क्षेत्र आहे 181 चौरस किलोमीटर. पूर्वीचा दर्जा याचा होता संवर्धन राखीव क्षेत्र म्हणून हे घोषित होते. कोलामार्का अभयारण्य हे रान म्हशींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असे अभयारण्य असणार आहे. त्यामुळे आपल्याला ते देखील माहीत असणं गरजेचं आहे, की याचा अभयारण्याचा दर्जा मिळालेला आहे. हे कोलामार्का अभयारण्य यामध्ये कोणत्या प्राण्यांसाठी हे संवर्धन महत्त्वाचं आहे, तर रानमशींसाठी. आसाममधील रानमशींशी यांची जनुकीय साम्य आहे. सध्याची संख्या पाहिली तर फक्त 2 ही कळपामध्ये सुमारे 15 रानमशी आहेत आणि नक्षलवाद अपुरी निगराणी व अधिवास व्यवस्थापनाचा अभाव ही या अभयारण्याच्या संवर्धनामध्ये अडथळे देखील यामध्ये आहेत. कैमूर वन्यजीव अभयारण्य आता टायगर रिझर्व्ह म्हणून घोषित झालेले आहे. हे बिहारमधील सर्वात मोठे अभयारण्य आहे. याचं क्षेत्रफळ आहे 1505 चौरस किलोमीटर एवढे आहे. चुशूलमध्ये हरित हायड्रोजन प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. लडाख या ठिकाणचं जे काही आहे चुशूल यातील जगातील सर्वात उंच हरित हायड्रोजन मायक्रोग्रिड प्रकल्प हा कार्यान्वित झालेला आहे. भारतीय लष्कर व एन-टी-पी-सीच्या सहकार्याने हा विकसित झालेला आहे. सीमावर्ती भागातील जवानांना 24 तास अखंड पुरवठा याद्वारे सुनिश्चित होणार आहे. चुशूल हे लडाखमधील ठिकाण आहे. 14,500 फूट उंचीवर हे ठिकाण असणार आहे आणि यातील आता जगातील सर्वात उंच हरित हायड्रोजन आता या ठिकाणी सुरू होणार आहे. कठीण परिस्थितीत देखील हे कार्यक्षम असणार आहे. -40°C तापमानाला जोरदार वारे आणि कमी ऑक्सिजनमध्ये देखील हे कार्यरत असणार आहे. देशातील पहिला सौर ऊर्जेवर चालणारा ड्रोन हा नुकताच समोर आलेला आहे. देशातील पहिला सौर ऊर्जेवर चालणारा इलेक्ट्रिक निगराणी ड्रोन म्हणजे UAV. संरक्षण मंत्र्यांनी या ड्रोनची प्रत्यक्ष पाहणी केलेली आहे. हिमालयापासून वाळवंटापर्यंत पाळत ठेवण्यासाठी हा सक्षम आहे. सलग 27 तास उड्डाण करण्याची क्षमता यामध्ये आहे. 20 किलोमीटर उंचीवर हा उड्डाण देखील करू शकतो. बॅटरीऐवजी सौर ऊर्जेवर चालणारा हा ड्रोन आहे आणि सैन्यात प्रथमच याचा वापर होणार आहे. बेंगळुरू स्थित स्टार्टअपकडून याची निर्मिती झालेली आहे. बायो बिटुमेन ही यामध्ये आता भारताची जागतिक कामगिरी समोर आलेली आहे. भारत हा बायो बिटुमेनचे व्यावसायिक उत्पादन करणारा जगातील पहिला देश बनलेला आहे. बायो बिटुमेन हे पर्यावरणपूरक व जैव आधारित पदार्थ असून ते रस्ते बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक बिटुमेनला पर्याय म्हणून विकसित करण्यात येणार आहे. यामुळे कच्च्या तेलावरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होणार असून कार्बन उत्सर्जनामध्ये देखील घट होणार आहे. भारताची पहिली सौर ऊर्जेवर चालणारी एटीएम व्हॅन ही देखील समोर आली आहे. टी-जी-बी ऑन व्हील्स नावाची भारतातील पहिली सौर ऊर्जेवर चालणारी एटीएम व्हॅन ही त्रिपुरा ग्रामीण बँक यांनी सुरू केलेली आहे. या उपक्रमाचा उद्देश दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिकांना बँकिंग सेवा सुलभपणे उपलब्ध करून देणे हा आहे. सौर ऊर्जेवर चालत असल्यामुळे ही एटीएम व्हॅन पर्यावरणपूरक, ऊर्जा कार्यक्षम व कमी खर्चिक ठरते. भारताचा पहिला ओपन सी मरीन फिश फार्मिंग प्रकल्प हा अंदमान या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. 18 जानेवारी 2026 याचं उद्घाटन झालेलं आहे. डॉक्टर जितेंद्र सिंह जे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आहेत, यांच्यामार्फत हा फार्मिंग प्रकल्प, फिश फार्मिंग प्रकल्प हा सुरू करण्यात आलेला आहे.
रातापानी व्याघ्र प्रकल्प मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. या रातापानी व्याघ्र प्रकल्पाचे नाव आता डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प असे करण्यात आलेले आहे. याची नुकतीच घोषणा करण्यात आली. मध्य प्रदेशातील रातापानी व्याघ्र प्रकल्पाला डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांनी केलेली आहे. ज्याचा उद्देश प्रसिद्ध पुरातत्व शास्त्रज्ञ डॉक्टर वाकणकर यांच्या सन्मानार्थ आणि भीमबेटका लेण्यांसारख्या नैसर्गिक व सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठीचा आहे. यातील मुख्य मुद्दे या ठिकाणी काही दिलेले आहेत. रातामणी व्याघ्र प्रकल्प आता डॉक्टर अ, विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळखले जाईल आणि याचा सन्मान हा वाकणकर यांच्या सन्मानार्थ केलेला आहे, हे आता आपण बोललेलो आहोत. चागोस बेट हे पुन्हा एकदा चर्चेमध्ये आहे. चागोस बेट हे हिंद महासागरातील अनेक लहान बेटे मिळून एकत्र तयार झालेले आहे. यामध्ये एकूण 58 बेटे आहेत. ही बेटे सर्व मालदीवच्या खाली दक्षिणेला आहेत. डिएगो गार्सिया हे चागोस बेटातील सर्वात मोठे बेट आहे. या बेटावर अमेरिकेचा मोठा लष्करी तळ असणार आहे, असे अमेरिकेने जाहीर केलेलं आहे. 2019 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाने ब्रिटन चुकीचं आहे आणि ही बेटे मॉरिशसची आहेत असा निर्णय दिला होता. त्यामुळे 22 मे 2025 पासून यूकेने चागोस बेटे ही मॉरिशसला दिलेली आहे. त्यामुळे सध्या चागोस बेटेचा दावा हा मॉरिशस या देशाकडे आहे. आता आपण तंत्रज्ञान या गोष्टीकडे वळूया. ग्रोक या एआय आधारित चॅटबॉटवर नुकतीच बंदी घालण्यात आलेली आहे. मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांकडून ग्रोक या एआय चॅटबॉटवर बंदी घालण्यात आलेली आहे. आपल्याला सरळ प्रश्न विचारण्यात येऊ शकतो, की पहिले कोणते 2 देश आहेत ज्यांनी ग्रोकवर बंदी घातलेली आहे? तर मलेशिया आणि इंडोनेशिया या देशांकडून ग्रोक या एआय चॅटबॉटवर बंदी घातलेली आहे. आय-आय-टी पटना येथे परमरुद्र सुपर कॉम्प्युटर स्थापित केलेलं आहे. नाव आहे परमरुद्र. हे विकसित केलेलं आहे सी-डॅक पुणे यांनी. याची क्षमता, नोड्स या ठिकाणी दिलेले आहेत. याचा उपयोग जो आहे एआय, डेटा सायन्स आणि क्वांटम कम्प्युटिंगसाठी होणार आहे. याचा फायदा हवामान अंदाज, औषध विकास, अंतराळ संशोधन यासाठी होणार आहे. राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशन हे 2015 पासून सुरुवात आहे. भारतात आतापर्यंत 37 सुपर कॉम्प्युटर्स झालेले आहेत आणि एकूण 39 पेटाफ्लॉप्स क्षमता यामध्ये आहे. परमशक्ती सुपर कॉम्प्युटर इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय यांच्याकडून याचं उद्घाटन झालेलं आहे. स्थळ आहे आय-आय-टी मद्रास. राष्ट्रीय सुपर कॉम्प्युटिंग मिशन अंतर्गत याची उद्घाटन झालेलं आहे. परमशक्ती म्हणजे काय? तर देशांतर्गत विकसित 3.1 पेटाफ्लॉप क्षमतेची सुपर कॉम्प्युटिंग प्रणाली ही परमशक्ती आहे. भारतीय शैक्षणिक संस्थांमधील अत्यंत शक्तिशाली संगणकांपैकी एक म्हणजे परमशक्ती. अ, सी-डॅकच्या रुद्रा या सीरीज सर्व्हरवर हे आधारित आहे. ओपन सोर्स सॉफ्टवेअर स्टॅकवर हे कार्यरत आहे. याचं महत्त्व खूप साऱ्या गोष्टींमध्ये होणार आहे. यातील एरोस्पेस अभियांत्रिकी, मटेरियल सायन्स, हवामान मॉडेलिंग, औषध शोध, प्रगत उत्पादन अशा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये या सुपर कॉम्प्युटरचा फायदा होणार आहे. 2015 मध्ये याची सुरुवात झालेली होती आणि याचं अंमलबजावणी ही सी-डॅक पुणे व आय-आय-सी बेंगळुरू यामार्फत झालेली आहे. परमशक्ती सुपर कॉम्प्युटर याच्या अगोदर आपण काही गोष्टी महत्त्वाच्या पाहूया. भारताचे महत्त्वाचे सुपर कॉम्प्युटर कोणते होते? तर परम 8000 हा भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर होता. परम प्रवेगा हा भारतातील सर्वात मोठा सुपर कॉम्प्युटर होता. परम शिवाय हा पहिला देशांतर्गत विकसित सुपर कॉम्प्युटर आहे आणि ऐरावत हा एआय संशोधन व ज्ञान संवर्धनासाठी सामायिक व्यासपीठ आहे. भारताचा पहिला सार्वभौम म्हणजे सॉव्हरीन एआय पार्क हा चेन्नई, तामिळनाडू या ठिकाणी स्थापित करण्यात आलेला आहे. तामिळनाडू सरकार आणि सर्वम एआय कंपनी यामार्फत हा पहिला सॉव्हरीन एआय पार्क हा स्थापन करण्यात आलेला आहे. 13 जानेवारी 2026 या दिवशी हा सॉव्हरीन एआय पार्क चेन्नई या ठिकाणी स्थापन करण्यात आला. सर्वम एआय कंपनी ही बेंगळुरू आधारित भारतीय एआय कंपनी आहे. इंडियन एआय मिशन अंतर्गत सॉव्हरीन एल-एल-एम विकसित करणारी ही कंपनी आहे. सॉव्हरीन एआय म्हणजे काय? तर देशातच विकसित, नियंत्रित आणि वापरात असलेली एआय प्रणाली सुरू करणे, तसेच डेटा इन्फ्रास्ट्रक्चर आणि मॉडेल्सवर पूर्ण देशांतर्गत आणि राज्य नियंत्रण करणे. मिशन दृष्टी जगातील पहिला मल्टी सेन्सर हा मल्टी सेन्सर अर्थ ऑब्झर्वेशन उपग्रह आहे. मिशन दृष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण याची जी कंपनी आहे ही आहे गॅलेक्स आय बेंगळुरू. याचं प्रक्षेपण 2026 च्या पहिल्या तिमाहीत होण्याची शक्यता आहे. याचं वजन असणार आहे 160 किलो. 500 किलोमीटरवरून छायाचित्र काढता येणार आहे. भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठा उपग्रह हा आहे. नाव आहे मिशन दृष्टी. याचं वैशिष्ट्य म्हणजे सिंक फ्युजन तंत्रज्ञान यामध्ये आहे. म्हणजे दोन्ही सेन्सर्स एकाच पासमध्ये डेटा घेतात आणि डेटा फ्युजनची गरज नाही लागत. 3 पट जास्त यातून माहिती मिळते. सर्व हवामान आणि दिवस-रात्र इमेजिंग रडारमुळे ढग किंवा अंधारातही हे काम करते. सुनीता विल्यम्स यांनी नुकतीच त्यांची निवृत्ती जाहीर केलेली आहे. 20 जानेवारी 2026 या दिवशी त्यांनी निवृत्ती जाहीर केली. त्यांचा जन्म 19 सप्टेंबर 1965 या दिवशी
युरेका, कॅलिफोर्निया, अमेरिका या ठिकाणी झाला. त्यांचे वडील होते डॉक्टर दीपक पांड्या, जे भारतीय वंशाचे आहेत. त्यांचं वय आहे 60 वर्ष. 1998 मध्ये नासा अंतराळवीर म्हणून त्यांची निवड झालेली होती. एकूण 27 वर्ष त्यांनी सेवा आपली बजावलेली आहे. एकूण अंतराळातील वेळ आहे 608 दिवस. अंतराळ मोहिमा त्यांनी 3 वेळा केलेल्या आहेत आणि त्यांनी 9 स्पेसवॉक देखील केलेला आहे. महिलांसाठीचा रेकॉर्ड देखील त्यांच्या नावावर आहे. 2007 मध्ये ISSवरून बोस्टन मॅरेथॉन पूर्ण त्यांनी केलेली होती. म्हणजे अंतराळातून मॅरेथॉन धावणारी त्या पहिल्या व्यक्ती ठरलेल्या होत्या. त्यांना काही पुरस्कार देखील मिळालेले होते. पद्मभूषण 2008 मध्ये, नासा स्पेस फ्लाइट मेडल 2 वेळा, सहारा इंडिया लाईफटाईम अचीव्हमेंट अवॉर्ड, भारतीय अमेरिकन हेरिटेज अवॉर्ड 2011 मध्ये, अंतराळ संशोधनातील गुणवत्तेसाठी पदक रशियामार्फत, 2024 मध्ये BBC 100 महिलांमध्ये त्यांचा समावेश आणि कल्पना चावलानंतर अंतराळात जाणारी भारतीय वंशाची दुसरी अमेरिकन अंतराळवीर. आता आपण संरक्षण गोष्टीकडे वळूया. DRDOचा 68वा स्थापना दिवस नुकताच साजरा करण्यात आला. 1 जानेवारी 2026 या दिवशी DRDOची स्थापना करण्यात आलेली होती. DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. सध्या DRDOचे अध्यक्ष आहेत डॉ. समीर व्ही कामत. टाटाचे WHAP 8x8 संरक्षण वाहन मोरोक्कोला निर्यात करण्याचा निर्णय करण्यात आलेला आहे. वाहनाचं नाव आहे WHAP 8x8. याचा जो करार आहे हा 150 वाहनांचा करार आहे. DRDO आणि TASL यांच्या संयुक्त स्वदेशी विकास यामार्फत हा अ, जो काही आहे हा करार करण्यात आलेला आहे. RPREX सराव 2025 हा 26 डिसेंबर 2025 या दिवशी हा RPREX सराव पार पडलेला आहे. रिजनल लेव्हल पोल्युशन रिस्पॉन्स एक्सरसाइज आयोजन करण्यात केलं होतं भारतीय तटरक्षक दल. याचा उद्देश आहे समुद्रातील तेलगळती आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्याची तयारी करणे. प्रयले क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी ही 31 डिसेंबर 2025 या दिवशी पार पडली आहे. याचं ठिकाण होतं ओडिशा किनारपट्टी चांदीपूर या ठिकाणी. एकाच लॉन्चरमधून पाठोपाठ 2 प्रलय क्षेपणास्त्र यामध्ये सोडलेले आहेत. प्रलय क्षेपणास्त्र काय आहे? तर हे स्वदेशी क्वासी बॅलिस्टिक मिसाईल आहे. याची रेंज आहे 150 ते 500 किलोमीटर. यामध्ये सॉलिड प्रोपलंट हे इंधन वापरलेलं आहे. वैशिष्ट्य आहे अचूक लक्ष्यभेद, शत्रूच्या संरक्षण प्रणाली चुकवू शकते. बनवलेलं आहे DRDO, भारत डायनॅमिक लिमिटेड, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड. कार निकोबार येथे अपग्रेड केलेल्या रनवेचे नुकतेच उद्घाटन करण्यात आलेले आहे. उद्घाटन केलेले आहे CDS जनरल अनिल चौहान यांनी. कार निकोबार येथे हे रनवे आहे. कार निकोबार बेट हे अंदमान आणि निकोबार या द्वीपसमूहात आहे. IAF एअरबेस म्हणजे 2004च्या त्सुनामीमध्ये सर्वाधिक नुकसान झालेले हे बेट होते. श्री विजयपुरम म्हणजे पोर्ट ब्लेअर पासून 535 किलोमीटर अंतरावर हे आहे. मलक्का समुद्रधुनी यापासून जवळ आहे. लष्कराचे एक विशेष दल भैरव बटालियन समोर आलेले आहे. भारतीय सैन्याने या बटालियनची स्थापना करण्यात आलेली आहे. नसिराबाद लष्करी छावणी, राजस्थान या ठिकाणी ही स्थापना करण्यात आलेली आहे. 15 जानेवारी रोजी जयपूर या ठिकाणी आर्मी डेमध्ये देखील यांचा सहभाग झालेला आहे. ड्रोन ऑपरेटर्सला विशेष प्रशिक्षण हे बटालियन देते. तसे ड्रोन उडवणे, शत्रूंच्या ठिकाणावर लक्ष्य करणे आणि प्रत्यक्ष युद्ध परिस्थितीत याचा वापर करणे. अँटी टेरर कॉन्फरन्स 2025 ही नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. याचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेले आहे. हल्दिया येथे भारतीय नौदलाचा पहिलाच तळ हा उभारण्यात आलेला आहे. बंगालच्या उपसागरातील पाकिस्तान, चीन व बांगलादेशच्या हालचालीवर लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने हा आता हल्दिया हा पहिला तळ उभारण्यात आलेला आहे. हल्दियाची निवड का? कारण सागरी घुसखोरी व बेकायदेशीर सागरी वाहतूक रोखण्यासाठीचे महत्त्वाचे स्थान, चीनची महासागरातील वाढती नौदल उपस्थिती आणि बांगलादेश-चीन संरक्षण सहकार्याची पार्श्वभूमी याला आहे. NDAच्या स्थापनेला 77 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 16 जानेवारी 1955 या दिवशी NDAची स्थापना झालेली होती आणि विशेष बाब म्हणजे ही जगातील पहिली त्रिसेवा प्रशिक्षण संस्था आहे. म्हणजेच आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स एकत्रित जे काही प्रशिक्षण आहे, हे या ठिकाणी दिले जाते. ब्रीदवाक्य आहे सेवा परमो धर्म. 2021 पासून महिलांना देखील यामध्ये प्रवेश मिळतो. सागर मैत्री मिशन, भारतीय नौदल आणि DRDO यांची संयुक्त मोहीम. सागर मैत्री मिशन ही 5वी आवृत्ती आहे. 17 जानेवारी 2026 या दिवशी ही मैत्री मिशन आयोजित करण्यात आलेलं होतं. ठिकाण होतं दक्षिण नौदल कमांड, कोची. मिशन INS सागरध्वनी या महासागरीय संशोधन जहाजाद्वारे हे चालवले जाते. याचा उद्देश आहे महासागरीय संशोधन सहकार्य, अंडर वॉटर संशोधन जागृती आणि IOR देशांसोबत वैज्ञानिक भागीदारी. यामध्ये सहभागी देश आहेत मालदीव, ओमान, श्रीलंका, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, सिंगापूर आणि म्यानमार. भारत सरकारच्या महासागर म्हणजे म्युच्युअल अँड होलिस्टिक ॲडव्हान्समेंट फॉर सिक्युरिटी अँड ग्रोथ अक्रॉस रिजन्स या धोरणाशी हे संलग्न आहे.
भारतीय नौदलाची लोकायन 26 ही समुद्री मोहीम ही देखील महत्त्वाची आहे. यामध्ये म्हणजे ही जी काही आत्ताची मी बोललो लोकायन 26 यातील वापरलेले जहाज आहे INS सुदर्शिनी. 20 जानेवारी 2026 या दिवशी ही समुद्री मोहीम सुरू झालेली आहे. लोकायन 26 ही एक 10 महिन्याची समुद्री यात्रा आहे. याचा उद्देश आहे भारताचा सागरी वारसा जगासमोर दाखवणे आणि वसुदैव कुटुंबकम ही भारताची संकल्पना दाखवणे. यामध्ये 13 देशातील 18 बंदराला हे लोकायन 26 ही भेट देणार आहे. म्हणजे लोकायन 26 अंतर्गत INS सुदर्शनी ही भेट देणार आहे. युरोप, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका खंडातील बंदरे यामध्ये समाविष्ट आहेत. INS सुदर्शनी काय आहे? तर ही मुख्य सहभागी अ, अ, होणार आहे यामध्ये फ्रान्स एस्केल एसेट आणि अमेरिका सेल 250 आंतरराष्ट्रीय परेडमध्ये. भारतीय नौदलाची स्वदेशी बनावटीची ही प्रशिक्षण जहाज आहे. यामध्ये लांबी आहे 54 मीटर आणि 20 पाल यामध्ये आहेत. हे जे जहाज आहे INS सुदर्शनी हे गोवा शिपयार्ड लिमिटेडने बांधलेले आहे. आता आपण पुरस्कार या घटकाकडे वळूया. गायिका आशा खाडीलकर यांना संगीत भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. संगीत भूषण पंडित राम मराठे राज्यस्तरीय पुरस्कार आशा खाडीलकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. डॉक्टर विजय भटकर यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. पुरस्कार प्रदान करणारी संस्था आहे VLSI सोसायटी ऑफ इंडिया. पुरस्कार प्रदान केलेले आहे डॉक्टर सत्य गुप्ता जे अध्यक्ष आहेत VLSI सोसायटी ऑफ इंडियाचे. आता विजय भटकर यांचं खूप महत्त्वाचं कार्य राहिले आहे. सी-टेकमधील त्यांचं नेतृत्व आहे. प्रारंभीचे ASIC डिझाइनमधील त्यांचे योगदान आहे. सेमीकंडक्टरमध्ये शिक्षण व नवोन्मेषासाठी सतत त्यांनी मार्गदर्शन केलेले आहे. या अगोदर डॉक्टर विजय भटकर यांना पद्मश्री, पद्मभूषण, महाराष्ट्र भूषण अशा वेगवेगळ्या पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. आता गोल्डन ग्लोब 2026 ची जी काही यादी आहे, ही समोर दिलेली आहे. आपण थोडक्यात हे महत्त्वाचे चित्रपटाचे जे पुरस्कार आहेत, हे पाहून घेऊया. सर्वोत्कृष्ट चित्रपट ड्रामा विभागामध्ये ठरलेला आहे हॅमनेट. सर्वोत्कृष्ट चित्रपट म्युझिकल कॉमेडी यामध्ये ठरलेला आहे व्हेन बॅटल आफ्टर अनदर. सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट ठरलेला आहे द सिक्रेट एजंट आणि सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपट ठरलेला आहे केप ऑफ डेमन हंटर्स. अभिनय पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरलेला आहे वॅगनर मुरा द सिक्रेट एजंटसाठी. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या ठरलेली आहे जेसी बकली. सर्वोत्कृष्ट अभिनेता म्युझिकल कॉमेडी या गटामध्ये ठरलेला आहे टिमोथी शाल्मे, मार्टी सुप्रीम या चित्रपटासाठी. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्युझिकल कॉमेडी या गटामध्ये रोज बर्न इफ आय हॅड अ लेग्स आय वुड किक यू या चित्रपटासाठी. बाकीची जी काही यादी आहे, मी आता सरळ स्क्रोल डाउन करतो, तर तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर टेलर पुरस्कार 2026. टेलर पुरस्कार 2026 हा डॉक्टर टोबी यांना मिळालेला आहे. पर्यावरणाचा नोबेल पुरस्कार असं या पुरस्काराचं नाव आहे आणि पर्यावरणाचा नोबेल पुरस्कार म्हणून याची ओळख आहे. हा 14 जानेवारी 2026 या दिवशी जाहीर झालेला आहे. विजेते आहेत डॉक्टर टोबी कियर्स. टेलर प्राइजच्या इतिहासातील सर्वात तरुण महिला विजेत्या त्या ठरलेल्या आहेत. त्यांचं संशोधन होतं मायक्रोरायझल फंगी आणि त्यांच्या भूमिगत नेटवर्क्सवर क्रांतिकारी संशोधन. ज्येष्ठ संगीतकार इलायराजा यांना पद्मपाणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. सृष्टीतील अतुलनीय योगदानासाठी हा दिला जाणारा पद्मपाणी पुरस्कार आहे. ज्येष्ठ भारतीय संगीतकार इलायराजा यांना हा जाहीर झालेला आहे. अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026 मध्ये हा त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. आता क्रीडा घटकाकडे वळूया. फिडे वर्ल्ड ब्लिट्झ चेस चॅम्पियनशिप 2025 यामध्ये अर्जुन एरगिसीला कांस्य पदक मिळालेले आहे. त्याचं ठिकाण होतं दोहा, कतार या ठिकाणी. फिडे वर्ल्ड ब्लिट्झ चेस चॅम्पियनशिप 2025. विश्वनाथन आनंद नंतर दुसरे भारतीय पुरुष खेळाडू ठरलेला आहे अर्जुन एरिगेसी. यामध्ये गोल्ड पदक मिळालेले आहे मॅग्नस कार्लसन नॉर्वेच्या. तर सिल्वर पदक मिळालेले आहे नोदिरबेक अब्दुल सत्तोरव उझबेकिस्तानचा आणि ब्रॉन्झ पदक मिळालेले आहे अर्जुन एरिगेसी याला. महिलांमध्ये विजेते ठरलेली आहे बिबिसारा असौबायेवा कझाकिस्तान. राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप ही यामध्ये सूर्या करिश्मा तामिरी आणि ऋत्विक संजीवी यांना एकेरीचे विजेतेपद जिंकलेले आहे. महिला एकेरी विजेतेपदी सूर्या करिश्मा तामिरी जिचं वय आहे 19 वर्ष. राज्य आहे आंध्र प्रदेश विजयवाडा. पुरुष सिंगल्समध्ये आता सांगितल्याप्रमाणे ऋत्विक संजीवी. आशिया चषक 2025 भारतीय महिला हॉकी संघाला रौप्य पदक मिळालेले आहे. आशिया चषक 2025 मध्ये जी स्पर्धा हाँगझाऊ चीन या ठिकाणी झाली होती, यामध्ये भारताला रौप्य पदक मिळालेले आहे. फायनलमध्ये भारत आणि चीन हा सामना झाला होता. चीनने भारताला 1-4 असे हरवलेले आहे. त्यामुळे विजेता ठरलेला आहे चीन. रौप्य पदक भारत आणि ब्रॉन्झ पदक जपान. भारतीय महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा शुअर्ड मरीन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे नेदरलँड या देशाचे आहेत आणि त्यांनी या अगोदरही खूप चांगले असे कार्य केलेले आहे. त्यामुळे त्यांना
आता पुन्हा एकदा त्या संघाच्या प्रशिक्षकपदी शुअर्ड मरीन यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. खेलो इंडिया बीच गेम्स 2026 याची ही दुसरी आवृत्ती आहे. ठिकाण आहे घोगला बीच, दीव या ठिकाणी 5 ते 10 जानेवारी या दिवशी या कालावधीमध्ये या स्पर्धा पार पडलेल्या आहेत. याचे आयोजक होते स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया आणि नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशन. यामध्ये एकूण 8 खेळ होते. मागील वर्षीचे विजेते होते. पहिले होते मणिपूर आणि दुसरे होते महाराष्ट्र. 72वी राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धा ही 4 ते 11 जानेवारी या कालावधीमध्ये संपूर्णानंद स्पोर्ट्स स्टेडियम, वाराणसी, उत्तर प्रदेश या ठिकाणी या पार पडलेल्या आहेत. याचा आयोजक व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांनी केलं होतं. याचा शुभंकर होता नंदू आणि नीरा. नंदू म्हणजे नंदीबैल आणि नीरा म्हणजे गंगा नदी, डॉल्फिन. दीप्ती शर्माच्या नावे नवीन विक्रम सामील झालेला आहे. महिला T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज म्हणून आता दीप्ती शर्माचे नाव समोर आलेले आहे. 30 डिसेंबर रोजी त्यांनी हा विक्रम केलेला आहे. महिला T20 क्रिकेटमध्ये त्यांनी हा विक्रम केलेला आहे. चौथी WPL 2026 सध्या सुरू आहे. कालावधी आहे 9 जानेवारी ते 5 फेब्रुवारी 2026. यामध्ये 5 संघ समाविष्ट आहेत. MI, RCB, DC, GG आणि UPW. यामध्ये 22 सामने होणार आहेत. 2023 मध्ये पहिला हंगाम सुरू झाला होता. 2023 मध्ये मुंबई इंडियन्स, 2024 मध्ये RCB आणि 2025 मध्ये पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स यांनी WPLचे जेतेपद पटकावले होते. आता ही चौथी महिला प्रीमियर लीग सुरू आहे. 45 वर्षाच्या 45व्या वर्षी इतिहासाच्या उंबरठ्यावर व्हीनस विल्यम्स आहे. तिने टेनिस जगतातील दिग्गज खेळाडू आणि 7 वेळा ग्रँड स्लॅम विजेती असलेल्या व्हीनस विल्यम्स ही पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन ओपन 2026 मध्ये खेळलेली आहे. परंतु वाईल्ड कार्ड द्वारे तिला प्रवेश मिळाला होता. परंतु यामध्ये तिचा पराभव झाला. परंतु तिच्या नावावर आता ऑस्ट्रेलियन ओपनच्या मुख्य ड्रॉमध्ये खेळणारी सर्वात वयस्कर महिला खेळाडू म्हणून आता तिचं नाव आता हे जमा झालेलं आहे. भारताचा 92वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर ठरलेला आहे आर्यन वारशने. वय आहे 21 वर्ष. स्पर्धा आहे अंद्रानिक मार्गारियन मेमोरियल, आर्मेनिया या ठिकाणी ही स्पर्धा झाली होती आणि यामध्ये अंतिम जीएम नॉर्म त्याने पूर्ण केलेले आहेत. दिल्लीतील हा 8वा ग्रँडमास्टर आहे. लक्षात घ्या पहिला ग्रँडमास्टर होता विश्वनाथन आनंद. पहिली ग्रँडमास्टर होते कोनेरो हम्पी आणि सर्वात युवा ग्रँडमास्टर होता डी गुकेश. सायना नेहवालची बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. सायना नेहवाल ऑलिम्पिक कांस्य पदक जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू होती. 2015 मध्ये ती जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी पोहोचलेली होती. 2008 मध्ये तिने BWF वर्ल्ड ज्युनियर चॅम्पियनशिप जिंकली होती. तर 2010 मध्ये तिने सुपर सीरीजचे विजेतेपद पटकावलेले होते. सायना नेहवालला काही पुरस्कार देखील मिळालेले आहेत. 2009 मध्ये अर्जुन पुरस्कार, 2009-10 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, 2010 मध्ये पद्मश्री आणि 2016 मध्ये पद्मभूषण. विजय हजारे ट्रॉफी 2025-26 ही विदर्भ या संघाने जिंकलेली आहे. अंतिम सामना हा विदर्भ विरुद्ध सौराष्ट्र यांच्यामध्ये झाला होता. तर विदर्भाने सौराष्ट्रचा पराभव करत ट्रॉफीचं नाव आपल्या नावावर केलेलं आहे. विजय हजारे ट्रॉफी म्हणजे 50 ओव्हरची एकदिवसीय ही मालिका असते. याचं आयोजन BCCI मार्फत केलं जातं. याची सुरुवात 2002-3 पासून केलेली आहे. एकूण संघ असतात 38. मागील विजेते होते कर्नाटक. पुणे ग्रँड टूर 2026 ही पुन्हा एकदा अतिशय चर्चेमध्ये असलेली अ, ही जानेवारी महिन्यातील घटना आहे. भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय मल्टीस्टेज व्यावसायिक रोड सायकलिंग स्पर्धा असलेल्या या पुणे ग्रँड टूर या 2026 यासाठी महेंद्रसिंग धोनी यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आली होती आणि या स्पर्धेमुळे भारतात व्यावसायिक सायकलिंग, क्रीडा पर्यटन आणि फिटनेस संस्कृती यांना चालना देखील मिळणार आहे. पुणे ग्रँड टूर 2026 ही स्पर्धा भारताच्या क्रीडा पायाभूत विकासासाठी महत्त्वाचे पाऊल मानली जात आहे. ल्यूक मडगवे हा या स्पर्धेमध्ये विजेता ठरलेला आहे. व्यक्तिविशेष याकडे वळूया. खालिदा जिया यांचे नुकतेच निधन झालेले आहे. त्या बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या आणि त्यांचे नुकतेच निधन झालेले आहे. आपल्याला त्यांच्याबद्दल डिटेल माहिती नाही, परंतु वन लाइनर 100% प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण? खालिदा जिया. माजी खासदार सुरेश कलमाडी यांचं देखील नुकतंच निधन झालेलं होतं. 1964 ते 1972 मध्ये ते भारतीय हवाई दलामध्ये पायलट म्हणून कार्यरत होते. 1972 ते 1974 मध्ये त्यांनी हवाई दल प्रशिक्षण पथकामध्ये देखील ते राहिले होते. त्यानंतर भारतीय हवाई दलातून स्क्वॉड्रन लीडर म्हणून ते निवृत्त झाले होते. 1980 मध्ये महाराष्ट्र एथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष देखील त्यांनी मिळवले होते आणि याच काळात पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनची स्थापना देखील त्यांनी केलेली होती. इतरही खूप सारं त्यांचं कार्य राहिलं आहे. म्हणजे ते लोकसभा असेल, राज्यसभा असेल, तसे ते रेल्वे राज्यमंत्री म्हणून देखील त्यांनी काम केलेलं होतं. भारतीय एथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम केलेलं होतं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण सुरेश कलमाडे हे महाराष्ट्रातील देखील मोठं नाव होतं आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये घोटाळ्यामध्ये देखील त्यांचं नाव आलेलं होतं. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं आवश्यक आहे.
महत्त्वाचे काही ब्रँड अँबॅसेडर आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण आपल्याला आता ज्या काही नजीकच्या एक्झाम झाल्या होत्या, त्यामध्ये आपल्याला ब्रँड अँबॅसेडर या घटकावर प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळे लक्षात घ्या. मालदीव पर्यटन कतरिना कैफ, फिट इंडिया आयकॉन आयुष्यमान भारत, मानसिक आरोग्य अभिनव बिंद्रा, झारखंड राज्य पर्यटन महेंद्रसिंग धोनी, ऑस्ट्रेलिया पर्यटन सारा तेंडुलकर, ओडिशा हातमाग माधुरी दीक्षित, युनिसेफ इंडिया करीना कपूर, थायलंड पर्यटन सोनू सूद, एम-पी पर्यटन पंकज त्रिपाठी, सायबर गुन्हे केंद्र रश्मिका मंदना, बंदरे जहाज जलमार्ग मनू भाकर, ऑडी कंपनी नीरज चोप्रा, खो-खो विश्वचषक सलमान खान आणि तंबाखू नियंत्रण पी-व्ही सिंधू. ज्येष्ठ पर्यावरण माधव गाडगीळ यांचं देखील नुकतंच निधन झालेलं आहे. अ, त्यांचा जन्म 23 मे 1942 ला पुण्यामध्ये झाला होता. तर निधन 7 जानेवारी 2026 या दिवशी पुण्यामध्ये 83 वर्षी त्यांचं निधन झालं. शिक्षण होतं त्यांचं फर्ग्युसन कॉलेज पुणे या ठिकाणी जीवशास्त्र, मुंबई विद्यापीठात झुलॉजीमध्ये एम-एससी, हार्वर्ड विद्यापीठ अमेरिकेमध्ये पी-एच-डी, मॅथेमॅटिकल इकॉलॉजी यामध्ये 1983 मध्ये त्यांनी सेंटर फॉर इकॉलॉजिकल सायन्सेस म्हणजे CSISC याचे संस्थापक होते. 2007 मध्ये आयसर पुणे याचे संस्थापक संचालक होते. 1981 मध्ये त्यांना पद्मश्री तर 2005 मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले होते. टायलर प्राइज फॉर एन्व्हायर्नमेंटल अचीव्हमेंट हा पुरस्कार देखील त्यांना मिळालेला होता. चॅम्पियन्स ऑफ द अर्थ अवॉर्ड 2024 हा त्यांना मिळालेला होता. आत्मचरित्रांचं नाव आहे ए वॉक अप द हिल. त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे द फिशर्ड लँड. AERBच्या अध्यक्षपदी आता नुकतीच श्री के. बालसुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऊर्जा नियामक मंडळ याचे आता नवीन अध्यक्ष आहेत श्री के. बालसुब्रमण्यम. NIAच्या महासंचालकपदी राकेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. NIA म्हणजेच राष्ट्रीय तपास संस्था यांची नियुक्ती 14 जानेवारी 2026 रोजी गृह मंत्रालयाअंतर्गत असलेल्या NIAची ही जी काही आहे, ते NIAच्या संस्थापक महासंचालकपदी राकेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ते 1994 बॅचचे IPS अधिकारी आहेत. अ, हिमाचल प्रदेश केडरचे ते अधिकारी होते. 31 ऑगस्ट 2028 रोजी त्यांना कार्यभार त्यांना राहणार आहे. म्हणजे 31 ऑगस्ट 2028 ला ते निवृत्त होत असताना ते NIA याच्यातून देखील महासंचालक पदातून ते निवृत्त होतील. म्हणजे 2028 पर्यंत त्यांना कार्यकाळ लाभणार आहे. त्यामुळे लक्षात घ्या NIA महासंचालकपदी राकेश अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मारिया कोरिना मचाडो या देखील चर्चेमध्ये आहेत. त्यांना 2025 चा शांतता नोबेल पुरस्कार भेटलेला होता. परंतु नुकताच त्यांनी आपला नोबेल पुरस्कार हा डोनाल्ड ट्रम्प यांना दिला होता. त्यामुळे ह्या चर्चेमध्ये होत्या. परंतु नोबेल कमिटीने असे जाहीर केलेले आहे, की पुरस्कार अशा पद्धतीने हस्तांतरित हा करता येत नाही. प्रवीण वशिष्ठ हे सी म्हणून आता नियुक्त झालेले आहेत. म्हणजे दक्षता आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. सी म्हणजे सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन. त्यांचं नाव आहे प्रवीण वशिष्ठ. ते बिहार केडरचे 1991 बॅचचे IPS अधिकारी आहेत. त्यांची नियुक्तीची तारीख आहे 16 जानेवारी 2026. कार्यकाळ आहे 4 वर्ष किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत. केंद्रीय दक्षता आयोग कायदा 2003 याद्वारे वैधानिक दर्जा त्यांना सी-व्ही-सीला देण्यात आलेला होता. या सी-व्ही-सीची स्थापना 1964 मध्ये करण्यात आली होती. भ्रष्टाचार प्रतिबंधक संथनम समितीच्या शिफारशीनुसार त्यांची स्थापना करण्यात आलेली होती. मुख्यालय आहे नवी दिल्ली. कार्य आहे भ्रष्टाचार विरोधी तपास. त्यामुळे लक्षात घ्या सी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? प्रवीण वशिष्ठ. ITBPच्या महासंचालकपदी नुकतीच शत्रुजीत सिंग कपूर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ITBP म्हणजे भारत तिबेट सीमा पोलीस दल. नितीन नवीन हे भाजपचे नवीन राष्ट्रीय अध्यक्ष झालेले आहेत. 20 जानेवारी या दिवशी त्यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांची निवड ही बिनविरोध झालेली आहे आणि भाजपचे ते सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष आता ठरलेले आहेत. लक्षात घ्या, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नवीन यांची नियुक्ती झालेली आहे. महाराणी कामसुंदरी देवी यांचे नुकतेच निधन झालेले होते. दरभंगा राजघराण्यातील त्या अंतिम महाराणी होत्या. त्यांचा विवाह 8व्या वर्षात महाराज कामेश्वर सिंग यांच्याशी झाला होता. महत्त्वाचे त्यांनी कार्य म्हणजे 1962 मध्ये भारत-चीन युद्धामध्ये त्यांनी 600 किलो सोने आणि काही विमाने ही दान केली होती. त्यांची संस्था होती कल्याणी फाउंडेशन 1989 साली स्थापन केलेली आणि मिथिला संस्कृती संरक्षण ही देखील संस्था होती. 12 जानेवारी 2026 या दिवशी त्यांचं निधन झालेलं आहे. CRPFच्या सर्व पुरुष दलाचे नेतृत्व हे आता सिमरन बाला या करणार आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी 26 वर्षीय सिमरन बाला या CRPFच्या सर्व पुरुष दलाचे नेतृत्व त्यांनी केलेले आहे. नाव आहे सिमरन बाला, पद आहे त्यांचं सहाय्यक कमांडंट CRPF, वय आहे 26 वर्ष. त्या मूळच्या नौशेरा, राजौरी, जम्मू काश्मीर या ठिकाणच्या आहेत. ऐतिहासिक क्षण असणार आहे. प्रजासत्ताक दिन परेडमध्ये पहिल्यांदाच महिला अधिकारी 140 पेक्षा अधिक पुरुष जवानांच्या दलाचे नेतृत्व करणार आहेत.
ग्रासा माशेल यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्कार मिळालेला आहे. त्यामुळे ह्या देखील चर्चेमध्ये आहेत. मोजांबिकच्या नेत्या, समाजसेविका व मानवाधिकार कार्यकर्ता ग्रासा माशेल यांना 2025 चा इंदिरा गांधी शांतता, निःशस्त्रीकरण व विकास पुरस्कार हा जाहीर करण्यात आलेला आहे. देशाचे माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार व माजी परराष्ट्र सचिव शिवशंकर मेनन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आंतरराष्ट्रीय ज्युरीने हा निर्णय घेतलेला आहे. लक्षात घ्या, ग्रासा माशेल यांना इंदिरा गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आता आपण इंडेक्स याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. आता काही महत्त्वाचे इंडेक्स जे 2025 मधले आपल्याला कोणत्याही परीक्षेमध्ये विचारण्यात येऊ शकतात. हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स यामध्ये भारत आहे 38व्या क्रमांकावर. ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स यामध्ये भारत आहे 4थ्या क्रमांकावर. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स यामध्ये भारत आहे 130व्या क्रमांकावर. वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक यामध्ये भारत 4थी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे असे जाहीर करण्यात आलेले आहे. लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023 नुसार भारत आहे 38व्या क्रमांकावर. या व्यतिरिक्तही काही महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिलेली आहे. ती तुम्ही स्क्रीनवर वाचू शकता. क्लायमेट चेंज परफॉर्मन्स इंडेक्स, एनर्जी ट्रान्झिशन इंडेक्स 2025, ग्लोबल हंडर इंडेक्स 2025, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट 2025, ग्लोबल पीस इंडेक्स 2025, तसेच वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स, करप्शन परसेप्शन इंडेक्स आणि ग्लोबल सॉफ्ट पॉवर इंडेक्स हे सर्व या ठिकाणी दिलेलं आहे. ते तुम्ही स्क्रीनवर आहे. ते तुम्ही वाचून घ्या. हवं असेल तर नोट्स देखील तुम्ही काढून ठेवू शकता. कारण आपल्याला या इंडेक्समध्ये भारताचा क्रमांक हा विचारला जातो. त्यामुळे आपल्याला या सर्व गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 यामध्ये भारताचा क्रमांक हा ठरलेला आहे 80वा. मागील 5 वर्षांमध्ये 5 स्थानांनी भारत हा वर आलेला आहे. पासपोर्ट रँकिंग ठरते त्या देशाला व्हिसाशिवाय किती देशात प्रवेश मिळतो यावर आहे. भारताला आता जवळपास 55 देशामध्ये व्हिसामुक्त प्रवेश आहे. अ, पहिल्या क्रमांकावर या हेनली पासपोर्ट इंडेक्सनुसार पहिल्या क्रमांकावर देश आहे सिंगापूर, दुसऱ्या क्रमांकावर आहे जपान आणि दक्षिण कोरिया. तर 2026 मध्ये सर्वात कमकुवत पासपोर्ट आहे अफगाणिस्तान या देशाचा. निर्यात सज्जता निर्देशांक 2024 यामध्ये महाराष्ट्र हा अव्वल ठरलेला आहे. नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक म्हणजेच एक्सपोर्ट प्रिपेअर्डनेस इंडेक्स एपीआय 2024 नुसार अ, औद्योगिक व निर्यात क्षेत्रात महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावलेला आहे. या क्रमवारीत महाराष्ट्राने गुजरातला मागे टाकले असून देशातील सर्वाधिक निर्यात सज्ज राज्य म्हणून ही ओळख निर्माण केलेली आहे. एशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स 2025-26 नुसार अ, भारताचा हा 6वा क्रमांक आलेला आहे. एशिया मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स 2025-26 प्रसिद्ध करणारी संस्था आहे डिझाइन शिरा अँड असोसिएट्स. एकूण 11 देश यामध्ये होते आणि या 11 देशांपैकी भारताचा क्रमांक आहे 6वा. पहिले 3 देश आहेत चीन, मलेशिया, व्हिएतनाम. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या जानेवारी 2026 मधील महत्त्वाच्या चालू घडामोडी. या संपूर्ण पूर्ण चालू घडामोडी आहेत. या आपल्याला आगामी काळामध्ये कोणत्याही परीक्षेमध्ये विचारण्यात येऊ शकतात. त्यामुळे या सर्व महत्त्वपूर्ण चालू घडामोडी तुम्ही नक्की तुम्ही नोट्स काढून ठेवा, आवर्जून पहा किंवा हा व्हिडिओ पुन्हा एकदा रिपीट मोडमध्ये पहा. जेणेकरून तुम्हाला सर्व परीक्षांसाठी तुम्हाला याचा फायदा होईल. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली एम-पी-एस-सी लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.